गट्टूचा रिझल्ट. गट्टू आणि चिंकीच्या परीक्षा संपल्या होत्या. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती आणि सोबतच मुलांची मस्ती सुद्धा. मम्मी, गट्टू माझे केस ओढत आहे. नाही मम्मी, मी तर फक्त तिचे केस मोजत होतो. एकदम गप्प. दोघही एकसारखेच आहात. दिवसभर फक्त खोडे आणि मस्ती. चला पुस्तक घेऊन बसा. मम्मी, सुट्ट्या सुरू झाल्यात ना? नो पुस्तक, नो अभ्यास. कुणी सांगितलं सुट्टीत अभ्यास करायचा नसतो? पुस्तकं काढा. चला. मम्मी, आम्ही टीव्ही बघू? अजिबात नाही. तुमचे पप्पा आराम करत आहेत. त्यांना डिस्टर्ब होईल. आम्ही आवाज कमी ठेवतो ना, प्लीज. अजिबात नाही. पुस्तकं काढा. चला. गट्टू चिंकी उदास होऊन पुस्तक घेऊन बसले. मम्मी पप्पांजवळ जाऊन म्हणाली, बरं झालं गप्प बसले. काय झालं, झोपले का दोघं? अहो, त्यांना कसली झोप येते? स्वतः झोपणार नाहीत आणि आपल्याला पण झोपायला देणार नाहीत. पुस्तकं घेऊन बसले आहेत, पण नीट वाचतील की नाही माहित नाही. तेवढ्यात चिंकी ओरडली, मम्मी, यानं माझ्या पुस्तकाचं कव्हर काढलं. बघितलं, बोलले होते ना मी. हैराण केलं आहे मला. माहित नाही कधी यांचा रिझल्ट लागणार आणि कधी शाळा सुरू होणार. अगं जाऊ दे, मुलं आहेत. रिकामं डोकं सैतानाचं घर असतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यांना काही काम नाही म्हणून अशी मस्ती करतायत. मला वाटतं त्यांना कशामध्ये तरी बिझी केलं पाहिजे. रात्री गट्टू चिंकी पप्पांसोबत डायनिंग टेबलवर बसले होते. मम्मी, डिनर. हो, आणते. तर 2च मिनिट. रिकामं बसून गट्टू चिंकीला कंटाळा येत होता आणि म्हणून ते डायनिंग टेबल वाजवून गाणी म्हणू लागले. मेरा छोला का डोला, 44 की छाती, सीधी बात बोलू, बातें घुमानी नहीं आती. आता माझी सटकली. मम्मी जेवण घेऊन आली आणि दोघांची मस्ती पाहून रागावली. गट्टू चिंकी, हे घर आहे, थिएटर नाही. टेबल वाजवणं थांबवा आणि गुपचूप जेवून घ्या. तेवढ्यात पप्पा म्हणाले, अरे चांगलं वाजवतात दोघंही. मला वाटतं या दोघांना तबला शिकायला पाठवलं पाहिजे. सोसायटीमध्ये चांगले तबला वादक आहेत शंकर नारायण. उद्या दोघांना त्यांच्याकडे घेऊन जातो. हा, घेऊन जावा. घरात निदान शांतता तर राहील. नाही बाबा, आम्हाला तबला नाही शिकायचा. तुम्ही गिटार घेऊन या, आम्ही गिटार शिकतो. बाळा, तुमच्याकडे रिदम आहे. शंकरजी कडून तबला शिकला तर पुढे जाऊन मोठे वादक होऊ शकता. मग काय, दुसऱ्या दिवशी पप्पा दोघांना शंकरजींकडे घेऊन गेले आणि दोघांसाठी ट्रेनिंग सुरू केली. शंकरजींच्या मार्गदर्शनाखाली दोघांनी सराव करायला सुरुवात केली. शंकरजी, काय वाटतंय? चिंकीला थोडा वेळ लागेल, पण गट्टू लवकर शिकेल. तो बीट खूप चांगल्या प्रकारे पकडतो. चिंकीचं लक्ष दुसरीकडेच असतं. रोज दुपारपासून संध्याकाळपर्यंत गट्टू चिंकी शंकरजींकडे जाऊन रियाज करू लागले. तबल्यावर गट्टूचा हात बसला आणि तो खूप छान तबला वाजवू लागला. पण बिचारी चिंकी, तिला अजून सुद्धा बीट पकडता येत नव्हते. असेच काही दिवस गेले आणि अखेरीस तो दिवस उजाडला ज्याची मुलांना भीती वाटते. रिझल्टचा दिवस. गट्टू चिंकी रिझल्ट घेण्यासाठी शाळेत गेले. मिश्रा सरांनी सगळ्यांना रिझल्ट दिला. चिंकी वर्गात पहिली आली होती. सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन केलं. पण बिचारा गट्टू मात्र फेल होता होता वाचला होता. त्याला खूप कमी मार्क्स मिळाले होते. तुझा रिझल्ट दाखव. तर नाही, घरी गेल्यावर बघ. गट्टू खूप घाबरला होता. त्याने स्वतःचा रिझल्ट कोणालाही दाखवला नाही. घरी जाताना त्याला एक माणूस दिसला. तो त्याच्या मुलाला ओरडत होता, इतके कमी मार्क्स? तू फेल झाला असतास तरी चालला असतं. तुझ्यावर इतके पैसे खर्च करतो. शाळेची फी, ट्युशनची फी, स्विमिंग क्लास, कॉम्प्युटर, सायकल आणि अजून बरंच काही देतोय आणि तुझा हा असा रिझल्ट? लाज वाटली पाहिजे तुला. गट्टू घाबरला की आता पप्पा पण त्याला असंच काहीतरी बोलतील. दोघही जेव्हा सोसायटीमध्ये आले, चिंकी, तू जा, मी आलोच. पण तू कुठे जात आहेस? तू जा ना, मी तुला नंतर सांगेन. असं बोलून गट्टू पळून गेला आणि चिंकी घरी आली. चिंकीचा रिझल्ट पाहून मम्मी पप्पांना आनंद झाला. त्यांनी चिंकीला मिठाई भरवली. गट्टू कुठे आहे? पळून गेला, काहीच नाही बोलला. नक्कीच कमी मार्क्स मिळाले असतील म्हणून घाबरून पळून गेलाय. पण जाणार कुठे? घरी तर यावंच लागेल ना. पण संध्याकाळ झाली, नंतर रात्र झाली, तरी पण गट्टू घरी आला नाही. मम्मी पप्पा, चिंकी सगळेजण घाबरून गट्टूला इकडे तिकडे शोधू लागले.
गट्टूचा मात्र कुठेच पत्ता नव्हता. कुठे गेला असेल माझा गट्टू? सगळीकडे शोधून झालं. चला आपण पोलिसात जाऊया. तेवढ्यात पप्पांना एक कॉल आला. फोनवर बोलल्यानंतर पप्पांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाले, हो थँक गॉड, पूर्ण सोसायटीमध्ये शोधलं गट्टूला, पण शंकरजींकडे जायचं विसरूनच गेलो. त्यांचाच कॉल होता. गट्टू त्यांच्याकडे लपून बसलाय. मम्मी पप्पा आणि सगळेजण शंकरजींच्या घरी गेले. गट्टू एका कोपऱ्यात बसला होता. आला आहे तेव्हापासून असाच बसून आहे, काही बोलत पण नव्हता. पप्पा गट्टूकडे जाऊन बोलले, काय झालं बाळा? गट्टूने रिझल्ट पुढे केला. पप्पांनी रिझल्ट बघितला आणि त्यांच्या सगळं लक्षात आलं. कमी मार्क्स आले म्हणून तू इथं लपून बसला होतास. तुला वाटलं पप्पा ओरडतील. नाही बाळा, मी तुला अजिबात ओरडणार नाही. मार्क्स कमी मिळणं चुकीचं नाही, पण जर तू अभ्यास केला नसतास तर ती मात्र चूक ठरली असती. पण तू मेहनत केली होतीस म्हणून हे मार्क्स तुझ्या मेहनतीचे आहेत, स्वतःचे आहेत. काही हरकत नाही. पुढच्या वर्षी अजून जास्त मेहनत कर, चांगले मार्क्स मिळतील. चल आता घरी. तेवढ्यात शंकरजी म्हणाले, बाळा, सगळी मुलं एकसारखी नसतात. कोणी अभ्यासात हुशार असतो तर कोणी एखाद्या कलेमध्ये. सचिन तेंडुलकर अभ्यासात फारसे चांगले नव्हते, पण क्रिकेट ग्राउंडवर किती चांगलं क्रिकेट खेळत होते हे तुम्हा मुलांना सांगण्याची गरज नाही. तसंच तू पण अभ्यासात कमजोर असलास तरी तबला किती छान वाजवतोस, चिंकीपेक्षा पण छान. म्हणून आपल्याकडे जे आहे त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. उदास होऊ नये, उलट मेहनत करून सगळं मिळवलं पाहिजे. चल आता तबला वाजून दाखव. तुझ्या मम्मी पप्पांना बघायचंय की मी तुला ट्रेन केलंय की नाही. हे ऐकून गट्टू खुश झाला. डोळे पुसत तो तबला वाजवायला पळाला. गट्टूने जसा तबला वाजवण्यास सुरुवात केली, सगळेजण चकित झाले आणि बघता बघता त्याच्या तबल्याच्या सुरात दंग झाले. खरा अभ्यास. टिंकू आणि रिंकी दोघंही जुळे भाऊ बहीण होते. एकाच शाळेत एकाच वर्गात शिकत होते. दोघंही अभ्यासात हुशार होते, पण टिंकू नेहमीच जास्त मार्क मिळवायचा. ह्यावेळी जेव्हा दोन्ही लहान मुलांनी सायकलीचा हट्ट धरला तेव्हा वडिलांनी एक अट ठेवली. माझ्याकडे एकच सायकल आणायचं बजेट आहे. तुम्हा दोघांमधून जो क्लासमध्ये टॉप करेल फक्त त्यालाच सायकल मिळेल. बाबांचं बोलणं ऐकून दोन्ही लहान मुलं जोरात अभ्यासाला लागले. पण टिंकू जरा जास्त स्मार्ट होता. त्याला माहित होतं की सगळ्यात जास्त मार्क्स कसे मिळवायचे. तो फक्त तेवढंच वाचायचा जेवढं परीक्षेत येणार आहे. आणि इकडे रिंकीला अभ्यासाची आवड होती. ती पूर्ण पुस्तकं वाचून काढायची. तू बघच, सायकल तर मलाच मिळणार आहे. तू एवढं वाचतेस ना, त्याचा उपयोग होणार नाहीये. एक्झाम मध्ये हे सगळं येणार नाहीये. तुला कसं माहिती? अगं हे बघ, मागल्या 3 वर्षांचे क्वेश्चन पेपर्स दिलेत मला ट्युशनच्या सरांनी. नेहमी यातूनच क्वेश्चन्स रिपीट होतात. ठीक आहे, पण मला नाही घ्यायचा कोणता शॉर्टकट. एक्झामला जे पण येईल बुक्स मधूनच येईल ना. मला अभ्यास करू दे, डिस्टर्ब नको करू. दोघांनी पण आपल्या आपल्या पद्धतीने अभ्यास केला. फायनली परीक्षा झाली. ये, परीक्षा संपली, मस्ती सुरू. काही दिवसातच रिझल्ट जाहीर झाला आणि तेच झालं जसं नेहमी व्हायचं. टिंकूने टॉप केलं आणि रिंकी सेकंड आली. ये, आता मला सायकल मिळणार. हुर्रे! टिंकूला सायकल मिळाली. तो खूप खुश झाला. हे घ्या, पण लक्षात ठेवा ही तुमच्या दोघांची सायकल आहे. रिंकीला पण चालवू दे हा. पण टिंकू आता कोणाचं ऐकणार होता. तो तर सायकल घेऊन फरार झाला. त्याच दिवशी संध्याकाळी टिंकू आणि रिंकीचा रिझल्ट चांगला लागल्याने सगळं कुटुंब बाहेर जेवायला गेलं. जेवण झाल्यावर हॉटेलमधून बाहेर पडत असताना अचानक 2 लोक त्यांच्या समोर माईक आणि कॅमेरा घेऊन समोर उभे राहिले. आम्ही लोक G1 सायकलचं प्रमोशन करत आहोत. मुलांसाठी एक छोटासा क्विज आहे. जर सगळी प्रश्न बरोबर दिली तर G1 ची टॉप मॉडेलवाली सायकल प्राइज मध्ये मिळेल. आणि त्याचबरोबर ही नवीन बॅग आणि बॉटल पण.
दोन्ही मुलांनी क्विझमध्ये भाग घेतला. क्विझमध्ये जे प्रश्न होते ते सगळे त्यांच्या पुस्तकातलेच होते, पण एक्झाम पेपर्सपेक्षा अगदीच वेगळे. रिंकीने पुस्तकं अगदी नीट वाचली होती, त्यामुळे तिने अगदी थोड्याच वेळात सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली. हे घ्या अंकल, मी सगळे क्वेश्चन सोडवले. वा रिंकी, वेळेआधीच करून दाखवलंस. व्हेरी गुड. टिंकूने खूप प्रयत्न केला, पण त्याला त्या प्रश्नांची उत्तरं येत नव्हती. शेवटी टिंकूने पेपर परत दिला. दोघांचे पेपर्स बघितल्यावर ऑर्गनायझर्सनी विनर घोषित केला. आणि या क्विज मध्ये 100% उत्तरासोबत विजेता आहे रिंकी. रिंकीला प्राइजमध्ये सायकल मिळाली आणि सोबतच बाकीचे गिफ्ट सुद्धा. आणि टिंकूला मिळाली एक शिकवण. टिंकूला आता कळलं होतं की आपण फक्त मार्कांसाठीच अभ्यास करायचा नसतो, तर नॉलेज मिळवण्यासाठी सुद्धा आपण अभ्यास करायला हवा. चिंकीची आयडिया. खूप वर्षापूर्वी कोणत्या तरी शहरात चिंकी आपल्या आई बाबांसोबत राहत होती. त्यांच्याशिवाय घरात पूजा नावाची एक कामवाली सुद्धा होती, जी घरातले सगळे कामं करायची. बाईसाहेब, घरातली सगळी कामं झाली. ठीक आहे, आता लवकर जेवण बनव. बाईसाहेब, सगळं जेवण तयार झालं. ठीक आहे, आता तू लवकर चिंकीला शाळेतून घेऊन ये. बाईसाहेब, चिंकी सुद्धा शाळेतून आली. अशा प्रकारे सगळं सुरळीत चालू होतं. नंतर एक दिवस पूजा आजारी पडते. बाईसाहेब, माझी तब्येत खूप खराब आहे. आज माझ्याकडून काही काम होणार नाही. काही अडचण नाही पूजा, आज तू सुट्टी घे. सुट्टी घेऊन पूजा घरी जाते. त्या दिवशी घरातली सगळी कामे आईला करावी लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आई पूजाची वाट बघत असते, पण पूजा येत नाही. ही पूजा तर आज सुद्धा आली नाही. आज पण सगळी कामं मलाच करावी लागतील. दुसऱ्या दिवशी आई पूजाची वाट बघत असते. देव करो आणि आज तरी पूजा येओ, नाहीतर आजही मलाच काम करावं लागेल. तेव्हा त्यांच्या घरी ज्योती नावाची दुसरी कामवाली येते. तू कोण आहेस आणि आमच्या घरी का आलीस? माझं नाव ज्योती. पूजाताईची तब्येत खूप खराब आहे, म्हणून जोपर्यंत तिची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत तिने तिच्या जागी मला कामावर पाठवलं. या खरंच देवाचे तर आभार मानले पाहिजेत. चल आता लगेच कामाला लाग. ज्योती कामाला लागली. पूजाप्रमाणे ज्योती सुद्धा चांगलं काम करत होती आणि जेवण तर असं बनवायची की घरातले सगळे बोटं चाखत राहायचे. तू असंच रोज नवीन नवीन पदार्थ खायला कर. ठीक आहे चिंकी. आता ज्योती रोज चिंकीला नवीन नवीन पदार्थ करून खायला देत असते. नंतर एके दिवशी चिंकी आपल्या खोलीत बसून शाळेचा अभ्यास करत असते. तेव्हा तिच्या समोरून एक उंदीर पळाला. आई, माझ्या खोलीत उंदीर आहे. काय? कुठे उंदीर? तो बाहेर गेला. कुठे गेला? तो बघ. आई आणि चिंकी त्याच्या मागे पळाल्या, पण त्यापूर्वीच उंदीर पळून गेला. आई, जेरी तर पळून गेला. जेरी कोण? हाच उंदीर. तो टीव्हीवर टॉम अँड जेरी कार्टून होतं ना, त्यात उंदराचं नाव जेरी असतं. ठीक आहे, पण आता ह्या जेरीला कसं पकडायचं? आणि नंतर उंदराला पकडण्यासाठी आई आणि चिंकीने खूप काही घेतलं. यामध्ये जेरी नक्की अडकणार. हे खाऊन जेरी बेशुद्ध होईल आणि आपण त्याला पकडू. ह्याच्या वासाने जेरी बेशुद्ध होईल आणि आपण त्याला पकडू. एवढंच नाही तर त्याला पकडण्यासाठी आईने मांजर आणली. मांजराचं तर कामच असतं जेरीला पकडणं. आता जेरी कुठे जाणार? पण उंदीर काही हाताला लागला नाही. शेवटी हरून आई म्हणाली, जाऊ दे, मी हार मानते. पण चिंकीने हार मानली नाही. ती उंदराला कसं पकडायचं ह्याचा विचार करते. मी या जेरीला नक्कीच पकडेन. नंतर एके दिवशी चिंकी आपल्या खोलीत बसून शाळेचा अभ्यास करत असते. तेव्हा तिने पाहिलं की तो उंदीर चिंकीच्या शिऱ्याच्या वाटीत उरलेला शिरा खातोय. हे बघताच तिला सगळं समजलं आणि पळत आपल्या आईजवळ गेली. आई, मला समजलं की जेरीला कसं पकडायचं. चिंकीने पिंजऱ्यात ज्योतीने बनवलेला शिरा ठेवला आणि त्याच्या हँडलला लावलेली तार पकडून ती दूर जाऊन उभी राहिली.
थोड्या वेळाने उंदीर शिऱ्याच्या वासाने आला आणि पिंजऱ्यामध्ये गेला. उंदीर पिंजऱ्यात येताच चिंकीने तार खेचली, ज्यामुळे उंदीर आत अडकला. ये! मी जेरीला पकडलं. पण तुला कसं कळालं की जेरी शिरा खायला येईल? ते ह्यामुळे की जेव्हा मी खोलीत बसले होते तेव्हा पाहिलं की जेरी ज्योतिताईने बनवलेला शिरा खातोय. मग मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेव्हापासून ज्योतिताई आलीये तेव्हापासून हा जेरी आपल्या घरी येतोय. बस मला कळालं की हा ज्योतिताईने बनवलेले मस्त पदार्थ खाण्यासाठी आपल्या घरी येतोय. अरे वा चिंकी, तू तर छान डोकं लढवलंस. थँक्यू आई. अशा प्रकारे चिंकीने नवीन कामवालीच्या छान पदार्थांमुळे घरात आलेल्या उंदराला आपल्या आयडियाने पकडले. तर मुलांनो, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की प्रत्येक प्रश्नाचे काही ना काही उत्तर नक्कीच असते. पाऊस आणि गट्टू चिंकीची छत्री. पाऊस तर सर्वच लहान मुलांना आवडतो, बरोबर ना? गट्टू चिंकी सुद्धा खूप आतुरतेने पावसाची वाट पाहत होते. उन्हाळा संपत आला होता आणि त्यासोबत उन्हाळ्याच्या सुट्या देखील. धो धो पडणाऱ्या पावसात शाळेत जाण्याची काही वेगळीच मजा असते. गट्टू चिंकी सुद्धा याचीच वाट पाहत होते. एके दिवशी दोघही बाल्कनीत उभं राहून पावसाची वाट बघत होते. काय आहे हे? जून महिना संपायला आला आहे तरीही अजून पाऊस सुरू नाही झाला. काळजी करू नकोस. काल मी बातम्यामध्ये बघितले होते की आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाटत तर नाही आज पाऊस पडेल. आकाशात एक सुद्धा ढग नाही. कुठून पडेल पाऊस? अचानक वातावरण बदलू लागलं. सूर्य दिसेनासा झाला आणि आकाशात काळे ढग दाटून आले. थंडगार वारा जोराने वाहू लागला. विजा चमकू लागल्या आणि पाहता पाहता जोराचा पाऊस सुरू झाला. ये! मी बोलली होती ना, हा बघ पाऊस पडू लागला आहे. खरंच अचानक जादू झाला आहे वाटत. हो ना? चल पावसात नाचूया, गाऊया आणि पावसाचे स्वागत करूया. मग काय विचारता, गट्टू चिंकी धावत धावत घराबाहेर पडले. गट्टू चिंकी, अरे आजारी पडाल. पण ते कुठे ऐकणार होते. ते दोघं तर सोसायटीच्या इतर मुलांसोबत सोसायटीच्या आवारात पावसात नाचत होते, गात होते आणि एकमेकांवर पाणी उडवून पावसाचा आनंद घेत होते. पाऊस सुरू झाला आणि शाळा देखील सुरू झाल्या. गट्टू चिंकी छत्र्या घेऊन शाळेत गेले. गट्टू चिंकीसाठी त्यांच्या मम्मी पप्पांनी छोट्या छोट्या रंगीबेरंगी छत्र्या आणल्या होत्या. दोघही त्या छत्र्या मिरवत मिरवत शाळेत आले. मिश्रा सर जेव्हा वर्गात आले तेव्हा त्यांना एकही विद्यार्थी दिसत नव्हता. फक्त छत्र्याच दिसत होत्या. अरे, सगळी मुलं गेली कुठं? हे ऐकल्यावर सगळ्या मुलांनी आपापल्या छत्र्या वर उचलल्या आणि सरांना आपापले चेहरे दाखवले. आम्ही इथेच आहोत सर. हे ऐकून मिश्रा सर हसू लागले. अरे मुलांनो, मला तर वाटलं आज फक्त छत्र्याच आल्या आहेत शाळेत शिकायला. पण मला सांगा, तुम्ही सर्वांनी वर्गात छत्र्या का उघडून ठेवल्या आहेत बरं? सर पाऊस पडतो आहे ना, तर भिजू नये म्हणून उघडल्या. अरे, मग छत्रीची काय गरज आहे? वर्गाचं छत आहे ना. सर पावसाळ्यामध्ये छत खराब झाले तर छत्रीच उपयोगी पडेल. चिंकीचं उत्तर ऐकून मिश्रा सरांना हसू आलं. अच्छा, तर या छतापेक्षा तुझी छत्री मजबूत आहे तर ठीक आहे. आज तुमच्या सोबत मी तुमच्या छत्र्यांना सुद्धा शिकवीन. चला मुलांनो आणि छत्र्यांनो, आपापली पुस्तकं काढा. थोडासा पाऊस असेल तर गट्टू चिंकी आपल्या छत्र्या घेऊन शाळेत जात आणि शाळेतून घरी परत जात. असेच काही दिवस गेले आणि अचानक पाऊस थांबला. कडक ऊन पडू लागलं. गट्टू चिंकी उदास झाले. पण तरीही पाऊस पडेल या अपेक्षेने गट्टू चिंकी दररोज शाळेत जाताना छत्री घेऊन जात. पण पाऊस काही पडण्याचं नावच घेत नव्हता. अरे यार, ही छत्री तर फुकटची ओझो झाली आहे. हो ना, पाऊस नाही तर छत्रीची गरज काय? उद्यापासून आपण छत्री घरीच ठेवू. त्या दिवशी गट्टू चिंकीने ठरवलं की छत्रीला सुट्टी द्यायची. दोघेही आता छत्रीला कंटाळले होते. शाळा सुटल्यावर गट्टू चिंकी छत्री हलवत हलवत घरी निघाले. त्यांच्यासोबत हरी आणि सोसायटी मधील इतर मुलं देखील घरी निघाली होती. काय मी
बातम्यामध्ये ऐकले होते की हवामान खात्यातील लोक सांगत होते की 1 महिना पाऊस पडण्याची शक्यता नाही, म्हणून उद्यापासून छत्रीला सुटी. अरे नाही, उद्या तर छत्री आणलीच पाहिजे. हवामान विभाग जे सांगते त्याच्या अगदी उलटेच घडते. बघ तू, उद्या नक्कीच पाऊस पडेल. हरी असं म्हणतच होता की अचानक वातावरण बदलू लागलं. ढग दाटून आले, सोसाट्याचा वारा सुटला, विजा चमकू लागल्या आणि जोराचा पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू होताच सगळी मुलं आनंदाने बागडू लागली. छत्र्या हवेत हलवून हलवून नाचू लागली आणि पावसाचं स्वागत करू लागली. जोराच्या हवेमुळे हरीची छत्री उलटी झाली आणि हरी पावसात भिजू लागला. हे पाहून सगळ्या मुलांनी आपल्या छत्र्या बंद केल्या आणि ते सुद्धा हरी सोबत पावसात भिजू लागले, पावसाचा आनंद घेऊ लागले. तेव्हा अचानक चिंकीची नजर रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका भिकाऱ्याकडे गेली. बिचारा पावसात भिजत होता आणि सर्दी झाल्यामुळे शिंकत होता. हे पाहून चिंकीला त्याची दया आली. आपल्याकडे छत्री आहे तरीही आपण भिजतो आहोत. त्या बिचाऱ्याकडे छत्री नाही म्हणून तो भिजत आहे. याला या छत्रीची आपल्यापेक्षा जास्त गरज आहे. मग काय, चिंकी आपली छत्री उघडून त्या भिकाऱ्याकडे गेली आणि त्याला ती छत्री दिली. छत्री मिळाल्यावर भिकारी खूप खुश झाला. मग काय, चिंकी पुन्हा इतर मुलांसोबत नाचू लागली आणि नंतर सर्व मुले पावसात भिजत नाचत गात घरी जाण्यासाठी निघाली. रक्षाबंधन सणांचं खरं महत्त्व मुलांना समजणं गरजेचं असतं. ज्याने मुलांना नात्यांचं महत्त्व कळतं. गट्टू चिंकी आपल्या मावशीच्या घरी जायला खूप एक्सायटेड आहेत. आईने प्रॉमिस केलं होतं की ते यावर्षी रक्षाबंधन नीतू दीदी सोबत जरूर साजरा करतील. गट्टू नीतू दीदीसाठी गिफ्ट पॅक करतोय. गट्टू, मलाही गिफ्ट आहे ना. मी खूप एक्सायटेड आहे. काय देणार आहेस मला? सॉरी चिंकी, या वर्षी फक्त नीतू दीदीसाठीच गिफ्ट आणलंय. गुल्लकमध्ये जास्त पैसे नाही मिळाले मला. काय म्हणालास गट्टू? मला तर गिफ्ट हवंय. मी तुझ्यासाठी आपल्या फेवरेट कार्टूनची राखी आणलीये. आता तर नाही दाखवणार, सरप्राईज आहे. हो अच्छा, पण सॉरी चिंकी, मी गिफ्ट नाही देऊ शकत खरंच. चिंकी नाराजून आईला बॅग उचलण्यात मदत करू लागली. मग नंतर रागात चिंकीनं बॅग आपटली. बॅग नीट ठेव चिंकी. काय झालंय बेटा? आई, गट्टू माझ्यावर प्रेम नाही करत बहुतेक. अरे असं नाही बोलू. आज तर भावा बहिणींच्या प्रेमाचा सण आहे. हो, पण मला असंच वाटतंय आई. आपलं नाक फुगवून चिंकी ऑटो रिक्षामध्ये जाऊन बसली. आईसोबत गट्टू चिंकी मावशीच्या घरी पोहोचले. घरी येताच गट्टू चिंकीने मावशी आणि नीतू दीदीला मिठी मारली. गट्टू चिंकी, चला, मी तुमच्यासाठी खूप चॉकलेट्स आणलेत. दुपारची वेळ. गट्टू आईच्या मागे मागे चालतो आहे. गट्टू, काय करतोयस बाळा? आता अजिबात चॉकलेट मिळणार नाही. चॉकलेट नकोय आई, मी चिंकीसाठी गिफ्ट नाही आणलंय. माझ्याकडे जास्त पैसे नाही जमले ताई. मी तर सांगितलं होतं माझा पॉकेट मनी वाढवा. गट्टू, पॉकेट मनी बद्दल बोलूच नकोस. आणि गिफ्टसाठी पैसे हवे असं नसतं. आई, जाऊ दे यावर्षी. गिफ्ट नाही दिलं तर नाही दिलं ना. गट्टू, एक सांग, जर चिंकीने यावर्षी तुला राखी बांधली नाही तर तुला चांगलं वाटेल? सणांची ही पद्धत असते, आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी. समजलं आई, पण काहीतरी आयडिया दे ना. तू भाऊ आहेस चिंकीचा, तूच विचार कर. आईने गट्टूला जायला सांगितलं आणि आपलं काम करू लागली. गट्टू नीतू दीदी जवळ जाऊन बसला. काय झालं गट्टू? फार चिंतेत दिसतोयस. एक प्रॉब्लेम आहे ताई, मी चिंकीसाठी गिफ्टच घेतलं नाही. माझ्याकडे पैसेच नव्हते. काहीच झालं नाही. माझं गिफ्ट तू चिंकीला दे आणि माझा प्रिय भाऊ, गिफ्ट तर गिफ्टच असतं. तू मला फक्त 1 रुपयाचं चॉकलेट दे. नाही नाही ताई, मी खूप विचार करून तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. आता मी काय करू? गट्टू, काहीतरी असा विचार कर ज्याला पैसेही लागणार नाहीत आणि चिंकीही खुश होईल. काय द्यावं बरं? दुसरीकडे मावशी आणि चिंकी गट्टूसाठी मधातली पुरी बनवतायत. मावशी, तू लाडू का बनवत नाहीयेस? तुला तर माहिती आहे ना बेसनाचे लाडू मला किती आवडतात. बाळा, बेसनाचे लाडू बनवून दरवेळेस पाठवतेच ना तुझ्यासाठी. पाकातले चिरोटे गट्टूला आवडतात
म्हणून त्याच्यासाठी बनवलेत. आज भावांचा सण आहे. हे ऐकून चिंकी पाय आपटत तिथून निघून गेली. किचनच्या बाहेरून गट्टूने सगळं काही ऐकलं. तो मावशीजवळ गेला. मावशी, प्लीज लाडू बनव ना, चिंकीला आवडतात. पण बाळा, तुला तर लाडू अजिबात आवडत नाहीत. नाही, प्लीज लाडू बनव ना मावशी, प्लीज. इकडे नीतू दीदीने चिंकीला नाराज पाहिलं. अगं मुली, अशी नाराज नको होऊस. आपल्या ताईला सांग काय झालंय बरं. गट्टू मला गिफ्ट नाही देणार. काहीच नाही आणलं माझ्यासाठी. अरे बाळा, गिफ्ट मिळालं नाही म्हणून चिडायचं नसतं. ताई, मी गिफ्टमुळे नाही तर मावशीच्या बोलण्यामुळे नाराज आहे. ती म्हणाली आज गट्टूचा दिवस आहे म्हणून लड्डू नाही होणार. बस एवढीच गोष्ट आहे. चल, काहीच नाही. मी आईला सांगते माझ्या रसगुल्ल्यासारख्या फुगलेल्या चिंकीसाठी लाडू बनवूयात. नाही ताई, ठीक आहे. तसंही आज कुठे माझा दिवस आहे. काय बोलू बरं चिंकी तुला. लाडूसाठी नाराज झालीस का? अरे आज तर सण आहे आणि अशी नाराज होऊन बसलीयस. सण आहे तर मला नाराज का केलं? नीतू दीदी चिंकीला गुदगुल्या करत म्हणाली. माझ्या गोड चिंकीला काय हवंय ते तर सांग. नीतू दीदीने चिंकीचा मूड कसा बसा ठीक केला. संध्याकाळी आई आणि मावशीने मिळून राखी बांधण्यासाठी आरतीचं ताट बनवलं. नीतू दीदीने गट्टूला राखी बांधली. नीतू दीदीला गट्टूने छान गिफ्ट दिलं आणि नीतू दीदी खुश झाली. आता चिंकीने गट्टूला राखी बांधली, पण चिंकीचा मूड ऑफ आहे. तर गट्टू काय देतोय चिंकीला गिफ्ट मध्ये? चिंकी फक्त तोंड फुगवून उभी आहे. गट्टू उठून उभा राहिला आणि किचन मध्ये जाऊन एक बॉक्स घेऊन आला आणि गिफ्ट म्हणून चिंकीला त्याने तो बॉक्स दिला. अरे वा, बेसनाचे लाडू. पण मावशीने तर पाकातल्या पुऱ्या बनवल्या होत्या ना? हो चिंकी, पण मी मावशीला लाडू सुद्धा बनवायला सांगितले. आता सांग कसं वाटलं माझं गिफ्ट? अरे वा गट्टू, तू तर खूप चांगला विचार केलास. गिफ्ट म्हणजे कोणतीही महागातली गोष्ट खरेदी करून देणे नसतं. प्रेमाने दिलेली कुठलीही गोष्ट गिफ्ट असते. हो आई, समजलं. आता मी दरवर्षी चिंकीला असंच गिफ्ट देईल. माझे पैसेही वाचतील. हे ऐकून सगळे हसू लागले. गट्टू, चिंकी, तुम्हाला राखी पौर्णिमेचं महत्त्व माहितीये ना बाळांनो? हो, चांगले चांगले गिफ्ट्स मिळतात. बरोबर सांगितलं ना? फक्त एवढंच नाही चिंकी, दरवर्षी भाऊ बहिणीचं रक्षण करतो म्हणून त्याच्यासाठी खास मिठाई बनवली जाते. इन शॉर्ट, त्याचं कौतुक केलं जातं, ज्यामुळे येणाऱ्या वर्षातही तो आपल्या प्रिय बहिणीचं रक्षण करेल. बरोबर बोललीस नीतू. भाऊ बहिणीला गिफ्ट देऊन आपलं प्रेम व्यक्त करतो, म्हणजे दोघांमध्ये नेहमी प्रेम वसू देत. तर तू माझी भाऊ आहेस. लाडू तर तूच बनवलेस ना? बनवायला तर गट्टूने सांगितलं ना बाळा. गट्टूला लाडू अजिबात आवडत नाहीत तरी सुद्धा. मग आज तुझा सुद्धा दिवस झाला ना चिंकी? ओ, अच्छा, म्हणून मावशी असं म्हणाली होती की आज गट्टूचा दिवस आहे. समजलं. मग ठीक आहे चिंकी, माझी सगळी खेळणी तू घरी गेल्यावर मला परत देशील. आणि हो, नीतू ताईने दिलेले चॉकलेट सुद्धा. अजिबात नाही चिंकी. ठीक आहे, पण थँक्यू सो मच गट्टू. हॅपी रक्षाबंधन माझ्या प्रिय भावा. सगळेजण चिंकीच्या निरागसतेवर हसू लागले. गट्टू चिंकी गेले वॉटर पार्कला. गट्टू चिंकी आणि आईबाबा सोबत डिनर करत होते. दुसऱ्या दिवशी सगळेजण वॉटर पार्कला जाणार होते आणि गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. अहो बाबा, मी उद्यासाठी तर खूपच एक्सायटेड आहे. मला तर स्विम ट्यूब सुद्धा हवी आहे. हो बाबा, वॉटर पार्क मध्ये जाण्यासाठी स्विम ट्यूब आवश्यक आहे ना? पण माझ्याकडे आणि गट्टूकडे ती नाहीये. अरे हो गट्टू चिंकी, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला उद्या वॉटर ट्यूब घेऊन देईन. फक्त उद्या तुम्ही वेळेत उठा. आपल्याला उद्या सकाळी 9 वाजता निघायचंय, तरच आपण वॉटर पार्कला वेळेत जाऊ. काय, वॉटर पार्क इथून खूप दूर आहे का बाबा? हो गट्टू, बाळा, वॉटर पार्क शहराच्या बाहेर आहे, म्हणजे ते इथून 50 किलोमीटर दूर आहे. तर आपल्याला पोहोचायला किमान 2 तास तरी लागतील. ओ, मग ठीक आहे आई. मी आणि गट्टू लवकर उठू आणि वेळेवर तयारही होऊ. एवढं बोलून गट्टू चिंकी पटकन आपलं डिनर संपवतात आणि पटकन झोपायला जातात.
सकाळी सकाळी खरंच दोघेही अगदी वेळेत उठतात आणि रेडी होतात. आई बाबाही तयार झाले होते आणि मग सगळे गाडीत बसून वॉटर पार्कला जाण्यासाठी निघू लागतात. जेव्हा वॉटर पार्क येणार असतो तेव्हा बाबा एका ठिकाणी आपली गाडी थांबवतात. काय झालं बाबा, आलं का वॉटर पार्क? अरे नाही नाही गट्टू बेटा, वॉटर पार्क याला अजून वेळ आहे. मग आपण इथे का थांबलोय बाबा? अरे गट्टू चिंकी, तिकडे पहा, त्या रोडच्या पलीकडे जे शॉप आहे ना, तिकडे तुमच्यासाठी स्विम ट्यूब्स मिळतील. पण तुम्ही गाडीतच बसा, मी जाऊन घेऊन येतो, कारण बाहेर खूप ऊन आहे. ठीक आहे बाबा, माझ्यासाठी तुम्ही लाल रंगाचा घ्या. हो बाबा, आणि माझ्यासाठी पिवळ्या रंगाचा. ठीक आहे मुलांनो, तुम्ही थांबा, मी तुम्हाला घेऊन येतो. मग बाबा लवकरच दुकानातून स्विम ट्यूब्स घेऊन येतात आणि सगळेजण वॉटर पार्कला पोहोचतात. वॉटर पार्कच्या बाहेर गट्टू चिंकी आणि आईबाबा जेव्हा तिकीट घेतात तेव्हा सगळ्यांना हातात घालण्यासाठी रंगीत हँडबँड्स मिळतात. वाव, हे बँड्स तर किती क्यूट आहेत ना. आई बाबा चिंकी, आता मला राहवतच नाहीये. जाऊया ना लवकरात. मला सगळ्या वॉटर राईड्स मध्ये जायचंय. हो आई बाबा, लवकर जाऊया ना. अरे गट्टू चिंकी, आपल्याला अजून एक काम करायचंय. आता आपल्याला आपले कपडे बदलून स्विमिंग कॉस्ट्युम घालायचाय. चिंकी, तू माझ्यासोबत चल आणि गट्टू, तू बाबांसोबत जाऊन लवकर कपडे बदल. ठीक आहे? ठीक आहे आई. गट्टू चिंकी पटकन ड्रेस चेंज करून घेतात. मग ते दोघं फायनली स्विमिंग पूल कडे जातात. तिथे खूप सारी लोक होती. तिथे म्युझिक वाजत होतं आणि खूप साऱ्या फन राईड्सही होत्या. वाव, इथे किती लोक आहेत आणि सगळे किती मजा करतायत. असं वाटतंय की आपल्यालाही खूप मजा येणार आहे. बाबा, चला ना, आपण त्या मोठ्या वॉटर राईडला जाऊ, ज्यामध्ये आपल्याला मोठ्या ट्यूब मध्ये बसून खाली यायचंय. नाही नाही नाही, मला तर अशा वॉटर स्लाइड वर जायचंय जी जास्त उंच नाहीये. काही हरकत नाही गट्टू, तू माझ्या सोबत मोठ्या राईडला चल आणि चिंकी, तू आई सोबत छोट्या स्लाइड राईडला जा. मग आपण सगळे स्विमिंग पूलवर भेटूया. ठीक आहे बाबा. मग गट्टू बाबांसोबत मोठ्या वॉटर राईड वरती जातो, जिथे त्या दोघांना एक मोठी ट्यूब मिळते आणि बाबा आणि गट्टू सोबतच त्या ट्यूब मध्ये बसतात. गट्टू बेटा, ट्यूब्सचे हँडल्स अगदी नीट धर, ठीक आहे? हो बाबा, मी नीट पकडलंय. ये. तेवढ्यात दोघं वॉटर राईडने खाली जातात. तिकडे चिंकी आईसोबत वेगवेगळ्या स्वरूपाच्या वॉटर राईड्स एन्जॉय करत होती. कधी ती गोलवाल्या वॉटर स्लाइड मध्ये जायची तर कधी बेंड असलेल्या. मग गट्टू चिंकी, आई आणि बाबा सगळे स्विमिंग पूल मध्ये भेटतात, जिथे गट्टू चिंकी आपापले स्विम ट्यूब्स घेऊन एकमेकांसोबत पाण्याशी खेळतात. ते एकमेकांवर पाणी उडवतात. हे घे गट्टू, हे घे. तू पण घे. हे घे चिंकी. तेव्हा बाबा पाठीमागून सगळ्यांवर खूप सारं पाणी उडवतात आणि सगळे खूप हसू लागतात. पाण्यात एवढं खेळल्यावर गट्टू चिंकीला चांगलीच भूक लागते. आई बाबा, मला तर आता खूप भूक लागलीये. हो आई, खेळून खेळून माझ्यातली ही एनर्जी डाऊन झालीये. ठीक आहे ठीक आहे, चला कॅन्टीनला जाऊ. ठीक आहे? मग ते चौघही वॉटर पार्कच्या कॅन्टीन मध्ये जाऊन लंच करतात. मग सांगा गट्टू चिंकी, तुम्हाला तुमची एनर्जी चार्ज करण्यासाठी काय खायचंय? मी तर बर्गर खाणारे आई. मी तर घरूनच विचार करून आलो होतो की मला बर्गर खायचंय आणि मला सँडविच खायचंय. आई बाबा जेवण ऑर्डर करतात आणि थोड्याच वेळात त्यांचं लंच येतं. वाव आई, हे बर्गर तर खूप टेस्टी आहे. हो, आणि हे सँडविच सुद्धा खूप फ्रेश आणि यम्मी आहे आई. हो मुलांनो, सगळं खूप छान आहे. तुम्ही छान एन्जॉय करा. ठीक आहे आई? ह्यानंतर आपण परत त्या पूल मध्ये जाऊया, जिथे सगळी लोक बॉलशी खेळतायत. मला अजून खेळायचंय. हो हो ठीक आहे चिंकी, तुला जितकं खेळायचंय तितकं आरामात खेळ, पण आधी जेवण संपव बरं. ठीक आहे? गट्टू चिंकी आपापलं लंच फिनिश करतात आणि मग ते सगळेजण पुन्हा खेळण्यासाठी पाण्यामध्ये पुलात जातात. संध्याकाळपर्यंत गट्टू चिंकी खूप एन्जॉय करतात आणि मग सगळेजण घरी परत येतात. फादर्स डेचं सरप्राईज. रविवारी फादर्स डे होता आणि गट्टू चिंकी अजूनही कन्फ्यूज होते.
की त्यांना बाबांना काय गिफ्ट द्यायला हवं. चल चिंकी, आपण जाऊन बाबांचं कपाट बघूया की त्यांच्याकडे काय नाहीये. मग आपण त्यांना तेच घेऊन देऊ. गुड आयडिया गट्टू, चल. गट्टू चिंकी दोघही बाबांचं कपाट चेक करू लागतात. मागून आई सुद्धा येते. अरे मुलांनो, तुम्ही दोघं हे काय करताय? आई, आम्ही बघत होतो की बाबांकडे काय नाहीये, म्हणजे आम्ही त्यांना ते फादर्स डे ला गिफ्ट देऊ. पण त्यांच्याकडे तर कितीतरी शर्ट आहेत. आणि घड्याळ घड्याळ तर 5-5 आहेत. हो मुलांनो, बाबांकडे तर सगळंच आहे. आता तुम्ही दोघं काय कराल? तेवढ्यात गट्टू बाबांचं ड्रॉवर उघडून पाहू लागतो. तेवढ्यात त्याला तिथे एक ब्रोशर दिसतं. अरे हे काय? कॅम्पेनचं ब्रोशर बाबांच्या कपाटात? अरे हो, हे तर तेच कॅम्पेनचं ब्रोशर आहे जिथे बाबांना त्यांच्या मित्रांसोबत जायचं होतं. पण सगळ्यांनी प्लॅन कॅन्सल केला, म्हणून बाबा थोडे दुःखी सुद्धा होते. ह्याचा अर्थ असा की आपल्याला बाबांचं फादर्स डेचं गिफ्ट मिळालं. ये! गट्टू चिंकी आईसोबत हे ठरवतात की आता ते बाबांना सरप्राईज कॅम्पिंगवर घेऊन जाणार, तेही त्यांना न सांगता. संध्याकाळी बाबा जेव्हा घरी येतात तर, बाबा, बरं सांगा ना, तुमचा रविवारचा प्लॅन काय आहे? काय रविवार? त्या दिवशी तर सुट्टी आहे ना. त्या दिवशी तर जाऊन आपल्याला ग्रोसरी आणायची आहे. हो हो बाबा, आपण खूप शॉपिंग करूया, हो ना गट्टू? बरोबर बोललीस चिंकी. अरे अरे, काय झालं? काय? नाही, काहीच तर नाही बाबा. आता बाय, आम्हाला होमवर्क करायचंय. हो बाबा, बाय बाबा. गट्टू चिंकी लगेचच आपल्या रूम मध्ये पळून जातात. ही मुलं अशी विचित्रासारखी का वागतात बरं? अहो नाही हो, असं काहीच नाहीये. ते दोघं नेहमी असंच करतात. चला तुम्ही जेवायला बसा. आई कसं तरी त्या गोष्टीला गुंडाळून घेते. अशा प्रकारे रविवार उजाडतो आणि आता गट्टू चिंकी आणि आईला बाबांना न कळू देता कॅम्पिंगसाठी सामानही भरायचं होतं. सकाळी नाश्ता करताना, मुलांनो, मी आंघोळ करून येतो, मग सगळे आपण शॉपिंगला जाऊ. ओके? ओके बाबा. हो बाबा, आरामात आंघोळ करा, काहीच घाई नाहीये. ओके चिंकी. बाबा जसे आंघोळी करता जातात तसं आई गट्टू चिंकीला म्हणते, गट्टू चिंकी, आपल्याकडे फक्त 10 मिनिटाचा वेळ आहे. एवढ्या वेळात आपल्याला सगळं सामान घेऊन गाडीच्या डिक्कीत ठेवायचंय. मी आधीच सगळे स्नॅक्स ठेवलेत. तुम्हाला बाबांचं कपाट उघडून त्यांचं सामान तुमच्या बॅगमध्ये लपवून ठेवायचंय. आणि चिंकी, तुला कॅम्पेनच्या स्टिक्स ठेवायच्या आहेत. जा लवकर करा. ओके आई, लेट्स गो. 10 मिनिटानंतर बाबा जसे बाथरूममधून येतात त्यांच्या समोरून गट्टू आपल्या रूममध्ये धावतच जातो. अरे हे काय? गट्टू, गट्टू, तू इथं काय करतोयस? तेवढ्यात तिथे आई येते. अहो, काय झालं? हा गट्टू आत्ता इथून धावत गेला. मला तर काहीतरी गडबड वाटते. माहिती नाही या मुलांच्या डोक्यात काय खिचडी शिजते ते. अहो, असं तर काहीच नाहीये. तो गट्टू तर कार्टूनचं शार्पनर शोधतोय. सकाळपासून मिळत नाहीये. अच्छा, तर ठीक आहे, चला शॉपिंगला जाऊया. पण जसे बाबा घराच्या बाहेर पडतात, आई घराला लॉक करते. ती पाठीमागून येऊन पटकन बाबांच्या डोळ्याला पट्टी बांधते. अरे अरे, हे काय? कोण आहे? कोण आहे? कोणी नाही बाबा, ही तर आई आहे. हो, आणि आता आपण शॉपिंग मॉलमध्ये नाही तर दुसरीकडे जातोय. गुपचूप गाडीत बसा. हो हो बाबा, चला बसा बरं. अरे पण हे सगळं काय चाललंय? पण कुणीही बाबांच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि सगळे कॅम्पिंगच्या साईटवर जाऊ लागतात. अरे पण आपण चाललोय कुठे मुलांनो? बाबा, हे तर आता तिथेच जाऊन समजेल. हो बाबा, हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. थोड्याच वेळात सगळेजण कॅम्पिंग साईटच्या खाली पोहोचतात आणि कारमधून उतरल्यानंतर आई बाबांच्या डोळ्याची पट्टी उघडते. ही कुठली जागा आहे? काय ही त्या कॅम्पिंग ब्रोशरची तर जागा नाही. सरप्राईज! बाबा, हे तुम्हाला फादर्स डेचं सरप्राईज आहे आमच्याकडून. हॅपी फादर्स डे. हो, हॅपी फादर्स डे बाबा. बाबा हे ऐकून खूप खुश होतात आणि गट्टू चिंकीला आपल्या मिठीत घेतात. थँक्यू मुलांनो, मला इथे केव्हाचा यायचं होतं. थँक्यू सो मच. मी तर विसरलोच होतो आज फादर्स डे आहे ते. चला, आता आपण वरती जाऊया.
ट्रेकिंग करून आपल्याला खूप वरती जायचंय, नाहीतर आपल्याला यायला उशीर होईल. पण ट्रेकिंगचं सामान? हे ऐकून गट्टू चिंकी आपापल्या बॅग्स उघडतात आणि त्यातून ट्रेकिंग स्टिक्स आणि स्पोर्ट शूज बाहेर काढतात. आणि आई कारच्या डिक्कीतून बाबांची बॅग आणि स्नॅक्स बाहेर काढते. बाबा, हे घ्या सगळं सामान. ओ अच्छा, पण गट्टू, तू माझं सामान कसं पॅक केलंस? बाबा, तुम्ही सकाळी आंघोळ करत होता तेव्हा. गट्टू दबक्या पावलानं बाबांच्या रूम मध्ये जातो. हीच वेळे बाबांचे स्पोर्ट शूज, ट्रेकिंग स्टिक्स आणि कॅप घेऊन ठेवतो. गट्टू कुठलाही आवाज न करता सगळं सामान काढून घेतो आणि परत जाऊ लागतो. पण तेवढ्यात बाबांच्या वॉशरूमचा दरवाजा उघडतो आणि बाबा गट्टूला पाहतात. पण गट्टू तिथून लगेच पळून जातो. ओ अच्छा, तर असं आहे होय. हो बाबा, चला आता ट्रेकिंग करूया. सगळेजण आपापले स्पोर्ट शूज आणि कॅप्स घालतात आणि ट्रेकिंग करायला सुरुवात करतात. अरे देवा, हे खूप कठीण आहे. वरती चढणं सोपं नाहीये. चिंकीला थकलेलं बघून गट्टू अजून जोरात तिच्यासमोर धावू लागतो. चिंकी, तू तर खूपच वीक आहेस. मला बघ. अरे गट्टू थांब. पण गट्टू काही ऐकत नाही आणि जोरात वरती जाऊ लागतो. पण असं केल्यामुळे तो थोड्याच वेळात आणखी जास्त थकून जातो आणि खाली बसतो. पाहिलंस गट्टू, म्हणालो होतो ना मी की धावू नकोस म्हणून. ट्रेकिंग करताना नेहमी आपल्याला स्लो आणि स्टेडी होऊन चालायला हवं, कळालं? समजलं बाबा. 1 तास ट्रेकिंग केल्यानंतर सगळे वरती पोहोचतात आणि तिथून कमालीचं दृश्य दिसत होतं. चला, आता आपण टेंट लावूया आणि बार्बेक्यूची तयारी करूया. ठीक आहे, मग टेंट मी आणि गट्टू लावून घेतो आणि तू चिंकी मस्त असा बार्बेक्यू बनव. डन. सगळेजण आपापल्या कामाला लागतात आणि थोड्याच वेळात बार्बेक्यूचा खूप छान सुगंध हवेमध्ये पसरू लागतो. आणि आता सनसेट होत होता आणि नजारा कमाल होता. खरंच मुलांनो, आजचा दिवस एकदम बेस्ट होता. कदाचित मी माझ्या मित्रांसोबत आलो असतो तरी सुद्धा एवढी मजा नसती आली जेवढी मजा तुमच्या सोबत आली. बाबा, तुम्हाला आमचं सरप्राईज आवडलं ना? छान. अरे खूप छान गट्टू. एवढं छान सरप्राईज तर मला आतापर्यंत कोणी दिलं नाही. बघ किती छान सनसेट आहे आणि एवढं छान बार्बेक्यू डिनर. आणि तुम्ही सगळेजण माझ्या सोबत आहात, यापेक्षा आणखीन बेस्ट काय हवं? बरोबर बोललात बाबा. मग सगळेजण खूप एन्जॉय करतात, गाणी म्हणतात आणि गेम सुद्धा खेळतात. आणि मग अंधार झाल्यानंतर पुन्हा सगळे खाली परत येतात. अशा प्रकारे गट्टू चिंकी बाबांना त्यांचा बेस्ट फादर्स डे सरप्राईज देतात. वन डे मान्सून ट्रिप. आज सकाळपासूनच पाऊस सुरू होता, त्यामुळे गट्टू चिंकी शाळेमध्ये गेले नव्हते. बाबांनीही ऑफिसला सुट्टी घेतली होती. केव्हाचा पाऊस पडतोय ना चिंकी? बघ ना, कधी थांबणार आहे हा पाऊस? चल गट्टू, बाल्कनीत जाऊन पाऊस पाहूया. मग गट्टू चिंकी बाल्कनीत उभे राहून पाऊस पाहू लागतात. थोड्याच वेळात पाऊस थांबतो आणि वातावरण पूर्ववत होतं. अरे मुलांनो, या आता आत या. इथे काय पाहताय? पाऊस तर थांबला. हो बाबा, पण ते बघा ना, समोरच्या बिल्डिंग मधून पावसाचं उरलेलं पाणी पडतंय. असं वाटतंय की जणू धबधबाच आहे. अरे मुलांनो, तुम्हाला वॉटरफॉलच पाहायचा तर चला, मी तुम्हाला खरा धबधबा दाखवतो. काय बाबा, खरंच? हो, आणि आज तशी सगळ्यांची सुट्टीच झालीये आणि पाऊसही थांबलाय, तर चला फिरून येऊया. तर गट्टू, चिंकी, आई आणि बाबा गाडीत बसून निघतात धबधबा पाहायला. रस्त्यामध्ये गट्टू चिंकी गप्पा मारत जात असतात. थोड्याच वेळात सगळेजण लोकेशन जवळ पोहोचतात. अरे वा, इथे तर किती मस्त वातावरण आहे. हो, किती गारगार वारा सुटलाय आणि मस्त हिरवंगार दिसतंय. ही तर सुरुवात आहे मुलांनो. चला पटकन धबधब्याकडे जाऊया, तिकडे तर अजून सुंदर आहे. मग आई गट्टू चिंकीला त्यांची ट्रेकिंग स्टिक्स देते आणि म्हणते, गट्टू चिंकी, पुढचा रस्ता सपाट आहे पण थोडासा खालीवर आहे, म्हणून तुम्ही काठीच्या साहाय्याने जरा सांभाळूनच चला. ओके आई. मग सगळेजण धबधब्याच्या दिशेनं चालू लागतात. वाव, हा रस्ता किती सुंदर आहे आई बाबा. इथे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली आहेत. हो गट्टू, बघ ना,
आणि इथे कितीतरी खारुताई आहेत. मला तर खूपच क्यूट दिसतात. मुलांनो, जरा वर तर बघा, किती छान धुकं पसरलंय. तेवढ्या चिंकी हात वर करून ते धुकं धरण्याचा प्रयत्न करते. आई बाबा, हे तर अगदी ढगच वाटतायत. गट्टू चिंकी रस्त्याने जाताना मस्ती करत चालतात आणि थोड्याच वेळात धबधबा दिसू लागतो. धबधबा बघायला अगोदरच बरीच लोक आलेली असतात. ते बघा, सगळ्यांना आज फिरायची हौस आलीये. वाव, हा धबधबा तर खरंच खूप सुंदर आहे. काय खरंच? म्हणजे तुमच्या दोघांच्या बाल्कनीवाल्या धबधब्यापेक्षाही जास्त? बाबांचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी हसू लागतात. मग चिंकी आईला म्हणते, ए आई, तू धबधब्यासोबत माझा फोटो काढ ना. मी माझ्या मित्रांना दाखवेन. तू एकटीच का ग काढणार फोटो? आई, मीही माझ्या मित्रांना दाखवेन. बरं बरं, तुम्ही उभे राहा. मी तुमच्या दोघांचा सोबत फोटो काढते, ठीक आहे? ओके आई. गट्टू चिंकी आजूबाजूच्या भरपूर गोष्टी पाहतात आणि त्यांना तिथे स्नॅक्स विकणारे काका भेटतात. अरे वा, मॅगी. वा, काय मस्त वास येतोय. हो गट्टू, एकदम बरोबर. आई, मला मॅगी खायची आहे. इतक्या मस्त धबधब्याजवळ मॅगी खाल्ली नाही तर काय उपयोग. चिंकी पटकन जाऊन मॅगीवाल्या काकांजवळ जाते आणि त्यांना म्हणते, काका, मला 1 प्लेट मॅगी द्या आणि त्यामध्ये खूप भाज्या टाका. अरे, आधी मी सांगितलेलं चिंकी, म्हणून आधी मीच घेणार. नाही, आधी मी घेणार. अरे काय हे, कोणत्या गोष्टीवर भांडताय? कोणीही घ्या, मॅगी दोघांना मिळणार आहे. तू ना? अच्छा, मी या अशा छान वातावरणात गरम गरम कॉफी घेईन. मला एक कॉफी द्या. हो हो, मलाही कॉफी चालेल. आणि मग गट्टू चिंकी आपल्यासाठी मॅगी घेतात आणि आई बाबा आपल्यासाठी कॉफी. ते सगळेजण धबधब्याजवळ एक छानशी जागा बघून बसतात आणि आपले स्नॅक्स एन्जॉय करू लागतात. खरंच या सुंदर अशा वातावरणात या छान जागी येऊन खूप छान वाटतंय. गट्टू चिंकी आपली मॅगी स्लप स्लप करून खाऊ लागतात. जरा यांच्याकडे बघा. असं वाटतंय की ह्या मुलांना खरंच खूप मजा येतेय, हो ना? बाबा, खूप मजा येतेय बाबा. आई बाबा गट्टूला पाहून हसू लागतात. बरं, आपल्याला निघायला हवं. संध्याकाळ होत आलीये, पाऊस परत येईल. म्हणून चला घरी जाऊ. काय, इतक्या लवकर? हो गट्टू, आई बरोबर बोलतीये. बरं बाबा. थोड्या वेळाने सगळेजण पुन्हा आपल्या कारमध्ये येऊन बसतात आणि घरी यायला निघतात. जसं आई म्हणाली होती की रस्त्यामध्ये त्यांना पुन्हा जोराचा पाऊस लागतो. पाहिलं, बरं झालं ना आपण वेळेवर निघालो. हो हो, अगदी बरोबर बोललीस. पण चल ना, या वातावरणाचा आनंद घेऊया. ते कसं बाबा? आणि बाबा गाडीत गाणी लावतात आणि सगळेजण गाडीत गाणी ऐकत ऐकत घरी पोहोचतात. वा बाबा, आता तर पावसाची अजून मजा येतेय. खरंच आजचा दिवस तर खूप छान होता. थोड्याच वेळात गट्टू चिंकी घरी पोहोचतात आणि अशा प्रकारे ते एका दिवसाच्या धबधब्याच्या ट्रिपला एन्जॉय करतात. फ्रेंडशिप बँड. गट्टू खूपच चिडचिड्या स्वभावाचा होता. राग तर त्याच्या नाकाच्या टोकावरच राहायचा. गट्टूचा हा स्वभाव सोसायटीतल्या सगळ्या मुलांना माहीत होता. त्यामुळे ते गट्टूची कधी कधी मजा घ्यायचे. एक दिवस क्रिकेट खेळता खेळता गट्टूचं मुलांसोबत भांडण झालं आणि गट्टू आपली बॅट घेऊन निघाला. चिडचिडा चालला रे, चिडचिडा चालला. मुंगीसारखी चाल त्याची, चिडचिडा चालला चिडचिडा. माकडासारखं तोंड त्याचं, चिडचिडा रे चिडचिडा. गट्टू रागावून थांबला. त्याचा राग बघून गुड्डी म्हणाली, गट्टू, तुला माहितीये तुझं नाक नकटं काय? मला नाही जाणायचं. कारण तुझ्या नाकावर नेहमी राग असतो. त्याच्या ओझ्यानं बिचारा तुझं नाक नकट झालंय. आता गट्टू तरी तिथे कसा थांबणार? रागावलेला गट्टू तसाच घराकडे निघाला. रस्त्यात त्याला हरी भेटला. हरी गट्टूचा मित्र होता. नुसता मित्रच नाही तर बेस्ट फ्रेंड होता हरी. गट्टू, काय झालं? गट्टूने रडतच सगळी हकीकत सांगितली. असं म्हटलंय, चल मी त्यांना समजावतो. नको हरी, आता आपण त्यांच्यामध्ये नाही खेळायचं. आपण आपलंच खेळू. मग काय, हरीने आपला बॉल आणलाच होता. गट्टूकडे आपली बॅट होती. गट्टू बॅटिंग करू लागला आणि हरी बॉलिंग करू लागला आणि दोघे मित्र क्रिकेट खेळू लागले. हरी आणि गट्टूची जोडी सोसायटी सोबत पूर्ण शाळेतही फेमस होती. दोघे एकाच बेंचवर बसायचे, सोबत डबा खायचे,
सोबत खेळायचे आणि खूप साऱ्या गप्पा मारत शाळेतून हळूहळू घरी यायचे. ऑगस्ट महिना सुरू झाला. शनिवार होता, म्हणजे गट्टूच्या स्कूलचा हाफ डे. गट्टू स्कूलमधून घरी आला आणि हातपाय धुवून जेवायला बसला. गट्टू, श्रावण सुरू होणार आहे. सणांसाठी मला डेकोरेशनचं सामान आणायला जायचंय. मी खाली स्टोअरमध्ये जातून येते. आई, मी पण येऊ? हरी पण कुठेतरी बाहेर जाणार होता. मी एकटा बोर होऊन जाईल. मग काय, आईसोबत गट्टूही जनरल स्टोअरमध्ये आला. आई खरेदीत बिझी झाली आणि गट्टू तिथल्या वेगवेगळ्या वस्तू बघण्यामध्ये दंग झाला. तेवढ्यात त्याची नजर फ्रेंडशिप बँड्सवर पडली. ओ शिट, उद्या तर रविवार आहे. ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. मला सुद्धा हरीसाठी एक बँड घेतला पाहिजे. गट्टूने बरेच बँड्स बघितले, पण त्याला एकही पसंत पडला नाही. हरीसाठी असा बँड घेईन जो सगळ्यात खास असेल, असा त्याने घातला नसेल आणि घालणारही नाही. थोड्या वेळाने गट्टूच्या हाताला इतका छान बँड लागला की जो खूप सुंदर होता आणि खूप खास होता. गट्टूने तो बँड काढून आईसमोर दाखवला की तेवढ्यात गट्टूने आई आणि दुकानदाराचं भांडण ऐकलं. दादा, मी इतकी कॅश आणली नाहीये. ऑनलाईन पेमेंट सुद्धा तुमचं बंद आहे. डोंट वरी, मी नेहमी इथेच येते. पैसे पाठवून देईन. सॉरी मॅडम, माझे भाऊ गावाला गेलेत. ते तुम्हाला ओळखत असतील, मी नाही. तुमचं सामान इथं सांभाळून ठेवतो. तुम्ही पैसे घेऊन या आणि सामान घेऊन जा. अच्छा, ठीक आहे. आता मी अजून काय बोलू शकते? चल गट्टू. गट्टूने फ्रेंडशिप बँड सुद्धा सामानात टाकला आणि आईसोबत घराकडे निघाला. सोसायटीच्या कॅम्पसमध्ये येताच गट्टूने बघितलं की हरी बाकी मुलांसोबतही खेळतो आहे. हे बघून गट्टू रागावला. आई, तू जा, मी येतो. आई निघून गेली आणि गट्टू हरीच्या जवळ गेला. गट्टू, चल आपण खेळू. नको बोलूस माझ्याशी. मी म्हंटल होतं ना आपल्याला यांच्यासोबत नाही खेळायचं. आणि तू तर बाहेर जाणार होता ना, खोटारडा. अरे गट्टू, ऐक तर. पण गट्टू रागावून तिथून सरळ घरी निघून आला. गट्टू, हे पैसे घे आणि जनरल स्टोअरमध्ये जाऊन आपलं सामान घेऊन ये. नाही आई, आता त्या सामानाची काही गरज नाहीये. असं म्हणून गट्टू आपल्या खोलीमध्ये निघून गेला. दुसऱ्या दिवशी रविवारी फ्रेंडशिप डे होता. हरी गट्टूला विश करण्यासाठी आला, पण गट्टूने खोलीचं दारही उघडलं नाही. तो हरीवर खूप रागवला होता. गट्टू, अरे दरवाजा उघड रे. आई, त्याला जायला सांग. बाळा, हरी केव्हापासून बाहेर उभा आहे? निदान दार तरी उघड. पण गट्टूने दरवाजा उघडला नाही. थोड्या वेळाने गट्टू बाहेर आला तर हरी गेला होता. एवढं चिडायला काय झालं? तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना, बिचारा बँड घेऊन आला होता. तू तर त्याच्यासाठी बँड घेतलाही नाहीस. हरीने फ्रेंडशिप बँड आणला होता. तेवढ्यात गट्टूची नजर कोपऱ्यात ठेवलेल्या बॅगकडे गेली. तू आणलंस सामान? काल रात्रीच आणलं होतं. तुला गरज नव्हती, पण मला तर गरज होती. गट्टूने बॅगेत हात घालून पाहिला. मग सामान काढून पूर्ण बॅग चेक केली, पण त्यात त्याचा बँड नव्हता. गट्टू धावतच त्या स्टोअरमध्ये आला. त्याने दुकानदाराला विचारलं तर तो म्हणाला, बाळा, तो एकच पीस शिल्लक होता आमच्याकडे. तो पण एका मुलाने बुक केला होता. तू तो बॅगमध्ये टाकून ठेवलास. तुला माहिती आम्हाला किती त्रास झाला. तो मुलगा हट्टानं इथेच उभा राहिला. शेवटी तुझ्या सामानात तो आम्हाला बँड मिळाला. तो मिळताच आम्ही त्याला देऊन टाकला. गट्टू परत आला. कॅम्पसमध्ये त्याला हरी भेटला, पण तो हरीशी काहीच बोलला नाही. तो सरळ घरी निघून आला. कुठे गेला होतास? हरी पुन्हा आला होता. तुझ्यासाठी हा फ्रेंडशिप बँड घेऊन आलाय. आईने जसा बँड दाखवला, गट्टूचे डोळे उघडेचे उघडेच राहिले, कारण तो तोच बँड होता जो त्याने हरीसाठी निवडला होता. म्हणजे जो बँड मी हरीसाठी निवडला होता, तो त्याने माझ्या आधी माझ्यासाठीच निवडला होता. गट्टूने आईच्या हातातून बँड घेतला आणि तो धावतच खाली कॅम्पसमध्ये आला. हरी मुलांसोबत खेळत होता. गट्टूने तिथे जाताच हरीला मिठी मारली आणि तो रडू लागला. सॉरी यार हरी, मी तुला समजूच शकलो नाही. इट्स ओके गट्टू. तू काल माझ्यासाठी बँड घ्यायला गेला होतास आणि मी काहीच न समजून घेता तुला खूप बोललो. मला त्याचं वाईट वाटत नाहीये. मला याचं वाईट वाटतंय की मी माझ्या हाताने तुला बँड बांधू शकलो नाही. तर हा घे बँड आणि मला बांध. हरीने गट्टूला तो बँड बांधला.
तेवढ्यात राजू म्हणाला, गाटू, अरे आम्ही पण तुझ्यासाठी बँड आणलेत. सॉरी मित्रांनो, मी तुमच्यासोबत खूप वाईट वागलो. पण आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मी तुम्हाला प्रॉमिस करतो, आपण सगळे आजपासून बेस्ट फ्रेंड म्हणून राहू. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. भक्त प्रल्हादाची पॉझिटिव्हिटी. होळीचा दिवस होता. गट्टू चिंकी खूप टेन्शन मध्ये येऊन पुस्तक उघडून वाचत होते. हे चॅप्टर 3 वेळा वाचले तरीही काही समजत नाहीये. मी तर फक्त पान परततो आहे, मला पण काही समजत नाहीये. तेवढ्यात मम्मी तिथे आली आणि म्हणाली, मुलांनो, आज सण आहे. जेवणात अनेक पदार्थ बनवायचे आहेत. जरा किचन मध्ये येऊन माझी मदत करा. हे ऐकून गट्टू चिंकी रागावले. हे काय मम्मी, तू बघत आहेस ना की आम्ही अभ्यास करत आहोत. परवा एक्झाम आहे, आम्हाला टेन्शन आले आहे. अभ्यास करू दे ना. हे ऐकून बिचारी मम्मी तिथून निघून गेली आणि गट्टू चिंकी पुन्हा पाने पालटू लागले. रात्र झाली. बाहेर अंधार पडला. मम्मी पुन्हा मुलांच्या रूम मध्ये आली. चला मुलांनो, आपल्याला होळीचे दहन करण्यासाठी खाली जायचे आहे. हे ऐकून गट्टूला राग आला. तूच जा, आम्हाला नाही यायचे. आम्हाला चॅप्टर पूर्ण करायचे आहेत. हे ऐकून मम्मीला पण राग आला. किती नाटकं करत आहात तुम्ही दोघे. आज सण आहे, सगळे जण आनंदात आहेत आणि तुम्ही इकडे फुगून बसला आहात. मला राग देऊ नका. गपचूप खाली चला. हे ऐकून गट्टू चिंकी रडू लागले. तेवढ्यात तिथे आजी आली. काय झालं सुनबाई, का ओरडत आहेस मुलांना? बघा ना आई, पूर्ण लॉकडाऊन मध्ये एकदा सुद्धा पुस्तकाला हात लावला नाही. मस्ती करत राहिले आणि आता एक्झाम जवळ आल्या आहेत तर नखरे करत आहेत. खाली नाही येणार म्हणत आहेत. आजी मुलांजवळ आली तशी मुले आजीला बिलगून रडू लागली. आजी, आम्ही काय करू? आम्हाला एकही चॅप्टर समजत नाही आहे. आम्ही खरंच पूर्ण वर्षभर मस्ती केली, अभ्यास नाही केला. पण आता एक्झाम चालू होणार आहेत. आता अभ्यास नाही केला तर फेल होऊ. हे ऐकून आजी हसली. बाळांनो, तुम्ही घाबरला आहात. तुमचे माइंड डिस्टर्ब आहे म्हणून तुम्हाला वाचलेले चॅप्टर समजत नाही आहेत. आणि धैर्याने संकटाचा सामना कराल तर सगळे काही सोपे होऊन जाईल. सूनबाई, होळी दहन करण्याची तयारी कर. मी मुलांना घेऊन येते. हे ऐकून मम्मी तिथून निघून गेली. गट्टू चिंकी, तुम्हाला गोष्ट ऐकायची आहे. भक्त प्रल्हादची गोष्ट, ज्यामुळे तुम्हाला काम करायला पॉझिटिव्हिटी मिळेल. हो हो आजी, आम्हाला ऐकायची आहे. ऐका तर. खूप खूप वर्षापूर्वी एक राक्षस होता. त्याचे नाव होते हिरण्यकश्यप. त्याला एक मुलगा होता. तो खूप तेजस्वी आणि सुंदर सुशील होता. राक्षस कुळात जन्माला येऊन देखील तो राक्षसांसारखा नव्हता. समजलं? हाच आहे ना भक्त प्रल्हाद? हो हो, हाच आहे आपला हिरो भक्त प्रल्हाद. आणि कथेचा विलन आहे प्रल्हादचे वडील हिरण्यकश्यप. प्रल्हाद मनापासून देवाची भक्ती करत असे आणि सकाळ संध्याकाळ दिवस रात्र देवाचेच नाव घेत असे. हे बघून राक्षसांचा राजा हिरण्यकश्यपाला राग आला, कारण राक्षसांना देवाच्या नावाची ॲलर्जी होती. त्यांनी प्रल्हादाला खूप समजावले, मारले, झोडले, पण प्रल्हाद घाबरला नाही. देवाचे नाव घेत राहिला. मग काय, हिरण्यकश्यप अजून रागावला. त्याने आपली बहीण राक्षसीण होलिकाला बोलावले. होलिकाला एक वरदान मिळालेला होता. तिला आग जळू शकत नव्हती. हिरण्यकश्यपने होलिकाला सांगितले, प्रल्हादला मांडीवर घेऊन जळत्या चितेवर बस. आगीचे चटके बसतील तेव्हा त्याचे डोके ठिकाण्यावर येईल. मग काय, होलिका प्रल्हादला मांडीवर घेऊन लाकडांच्या ढिगाऱ्यावर बसली. लाकडांना आग लावली गेली आणि पाहता पाहता चिता पेटू लागली. पण भक्त प्रल्हाद घाबरला नाही. आगीमध्ये सुद्धा तो डोळे बंद करून हात जोडून देवाचे नाव घेत राहिला. आणि चमत्कार झाला. त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाल्यामुळे त्याला आगीचा त्रास झाला नाही. पण राक्षसीण होलिका
मात्र जोर जोरात ओरडू लागली आणि पाहता पाहता अंगीत आगीत भस्म होऊन गेली. तर समजलं मुलांनो, भक्त प्रल्हाद सारख्या छोट्या मुलांनी निष्ठे आणि धैर्याने देवाची प्रार्थना केली आणि देवाला त्यांची मदत करण्यास भाग पडले. यावर तुम्ही काय शिकलात? कितीही मोठे संकट असले तरी न घाबरता त्याचा सामना केला आणि आपले काम निष्ठेने केले तर कोणतेही संकट दूर होते. गट्टूचे गोल्ड मेडल. नीरज चोप्राने ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल जिंकले आणि करोडो भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. संपूर्ण देशात जागोजागी सर्व सोशल मीडियावर फक्त नीरज चोप्राची चर्चा होती. गट्टू, चिंकी आणि मम्मी पप्पांनी देखील नीरज चोप्राचा परफॉर्मन्स लाईव्ह पाहिला होता. ऑलिम्पिक मधील भारतीयांची शानदार कामगिरी बघून गट्टू, चिंकी इन्स्पायर झाले होते. मी आहे नीरज चोप्रा. मी आहे नीरज चोप्रा. चल मैदानावर. चल. गट्टू, चिंकी मैदानात येऊन आपल्या फ्रेंड सोबत क्रिकेट खेळू लागले. तेवढ्यात एक अंकल येऊन बोलले, रोज फक्त क्रिकेटच खेळणार? अरे अजूनही वेगळे खेळ आहेत, ते खेळा, मेडल्स घेऊन या, आता चांगला स्कोप आहे. मग काय, अंकलचे बोलणे ऐकून मुलांनी गेम चेंज केला. पळत पळत गेट पर्यंत जायचे आणि गेटला हात लावून परत यायचे. जो सगळ्यात पहिले गेटला हात लावून येईल तो रेसचा विनर. 1, 2, 3 गो. सगळी मुलं अगदी बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखी सुसाट पळू लागली आणि गेट कडे धावली. गट्टू खूप मागे होता. त्याने स्पीड वाढवली आणि पळत पळत सर्वांच्या पुढे गेला. आता गेट खूप जवळ होतं. गट्टूला मनामधून आनंद होत होता. तो गेटला हात लावणारच होता की अचानक हरी कसा पुढे आला काय माहिती, आणि तो पटकन गेटला हात लावून परत देखील फिरला. गट्टू बघतच बसला. गट्टूने गेटला हात लावला आणि तो देखील हरीच्या मागे पळू लागला. त्याला फक्त हरीला हरवायचे होते. हरी खूप वेगाने पळत होता. गट्टूने देखील वेग वाढवला आणि अचानक पाय घसरून गट्टू पडला. गट्टू जोर जोरात रडत होता. मम्मी औषध लावत होती आणि त्याच सोबत ओरडत पण होती. काय गरज होती मैदानात मस्ती करण्याची? 1000 वेळा सांगितले आहे की खेळणे कमी करा, अभ्यासावर लक्ष द्या. खेळत बसाल तर बनाल खराब, अभ्यास कराल तर बनाल नवाब. तेवढ्यात पप्पा आले आणि मम्मीचे बोलणे ऐकून म्हणाले, एकदम चूक. अभ्यासासोबत खेळ सुद्धा आवश्यक आहेत. आपण मुलांवर फक्त अभ्यासाचेच प्रेशर टाकतो आणि ऑलिम्पिक मध्ये मेडल पण मागतो. मेडल साठी मुलांना पुस्तकांसोबत मैदान पण दिले पाहिजे. पप्पांचे बोलणे ऐकून गट्टू रडत रडत पप्पांकडे येऊन बोलला, पप्पा, मी खूप फास्ट पळतो. पडलो नसतो तर आज मीच जिंकलो असतो. डोंट वरी गट्टू, प्रॅक्टिस करूनच परफेक्शन मिळेल. उद्या सकाळी आपण मैदानात प्रॅक्टिस करू. तुझ्या मित्रांना पण सांग. हे ऐकून गट्टू, चिंकी एकदम खुश झाले. ये, मग तर मेडल आपल्यालाच मिळेल. मग काय, दुसऱ्या दिवशी पप्पांनी सर्वांना मैदानावर गोळा केले आणि रेस सुरू झाली. 1, 2, 3 गो. मुले पळू लागली. पप्पांनी पाहिलं की गट्टू खूप मागे आहे आणि हरी सर्वात पुढे. गेटला हात लावून मुले परत आली. वेल डन हरी. गट्टू, काय झालं? पप्पा, काल लागलं होतं ना गुडघ्यांना, म्हणून उद्या बघा, उद्या नक्की मीच जिंकणार. दुसऱ्या दिवशी सकाळीच रेस सुरू झाली आणि पप्पांनी नोटीस केलं की गट्टू 2 नंबरवर आहे, हरी 1 नंबरवर. शाबास हरी, कीप इट अप. मुलांनो, एनर्जी कुठे आहे तुमची? झोप पूर्ण झाली नाही का? पप्पा, मी कसे केले? तुझ्याकडे स्पीड आहे पण ताकद नाही, म्हणून तू मागे पडतोयस. बघितलं, मी पण तेच म्हणत होतो आणि तू चाललेला मला हरवायला. अशा प्रकारे रोज सकाळी मुले ग्राउंडवर प्रॅक्टिस करू लागली. एकदा सकाळी सोसायटीच्या सेक्रेटरीने देखील मुलांची शर्यत पाहिली. शाबास मुलांनो, कीप इट अप. आपण एक काम करू, आता टॉप 3 मध्ये कोण आहे? हरी, गुड्डी आणि गट्टू. ठीक आहे, 2 आठवड्यानंतर सोसायटी समोर या तिघांची रेस लावू आणि जो जिंकेल त्याला सोसायटी कडून एक मेडल देऊ. त्याचप्रमाणे इतर स्पर्धा देखील ठेवू, जसं की स्विमिंग, बॅडमिंटन वगैरे. सेक्रेटरी साहेबांचे बोलणे ऐकून सगळी मुलं खुश झाली. चांगली गोष्ट आहे. ऐका मुलांनो, आता जोमाने तयारी करा.
एके दिवशी पप्पांनी पाहिलं की गट्टू मोबाईलवर गेम खेळता खेळता काहीतरी खात आहे. गट्टू, खाताना फक्त खाण्याकडे लक्ष दे. खाण्यावर लक्ष नाही दिलंस तर ते व्यवस्थित पचणार नाही. तू खूप अशक्त आहेस. ताकद वाढवायची असेल तर जेवण आणि झोपणं याकडे नीट लक्ष दे. काल रात्री तू खूप उशिरापर्यंत मोबाईल बघत होतास. मेडल मोबाईलवर नाही, मैदानावर मिळणार आहे. एके दिवशी गट्टू हरीला भेटायला आला तर त्याने पाहिलं की हरी टीव्ही समोर बसून जेवत आहे. गट्टूने त्याला समजावलं तेव्हा हरी म्हणाला, मला नको शिकवूस, मी एक्स्ट्रा प्रॅक्टिस करतो. डोळे बंद करून धावलो तरी मीच फर्स्ट येईल. आता गट्टू रोज सकाळी प्रॅक्टिस करायचा, नंतर वेळेवर जेवून शाळेत जायचा आणि शाळेतून घरी आल्यावर होमवर्क पूर्ण करून जेवून झोपायचा. असे 2 आठवडे निघून गेले आणि सोसायटीमध्ये खेळाच्या स्पर्धा सुरू झाल्या. सोसायटीमधील सगळ्या मुलांनी भाग घेतला होता. पहिले बॅडमिंटन आणि स्विमिंगची स्पर्धा झाली. चिंकी स्विमिंग मध्ये पहिली आली. सर्व स्पर्धा पार पडल्या आणि ज्या क्षणाची गट्टू आणि हरी वाट पाहत होते तो क्षण आला. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, हरी, गुड्डी आणि गट्टू टॉप 3 मध्ये आहेत. चला बघू यापैकी गोल्ड मेडल कोण जिंकतं. ऑन युअर मार्क, 3, 2 अँड गो. गट्टू, हरी आणि गुड्डी तिघेही एकसाथ पळू लागले. हरी खूप वेगाने पळत होता. गट्टू 3ऱ्या नंबरवर होता. हरी हरी गट्टू गट्टू गट्टू. पूर्ण सोसायटी लक्ष देऊन स्पर्धा बघत होती. मुले खूप वेगाने पळत होती. थोड्या वेळाने गट्टूने गुड्डीला मागे टाकले आणि हरीच्या बरोबर आला. हरी खूप फास्ट पळत होता. गट्टूने वेग वाढवला पण हरी पुन्हा पुढे गेला. हरी खूप जोरात धावत होता. तेवढ्यात काय माहित काय झालं, हरीचा वेग कमी झाला आणि गट्टू पटकन हरीपेक्षा पुढे गेला आणि रिबीन तुटली. गट्टूने स्पर्धा जिंकली होती. बघितलं, स्पर्धेचा विनर आहे गट्टू. मग काय, सगळे गट्टूला उचलून नाचू लागले. हरी गट्टू जवळ जाऊन म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स. सॉरी यार, मला ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता. आज कळलं ओव्हर कॉन्फिडन्स किती घातक असतो. आणि गट्टू, तू कमाल केली यार. किती ताकद वाढवली आहेस तू. समारंभात सेक्रेटरी साहेबांनी गट्टूला गोल्ड मेडल दिलं आणि गट्टूला आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली. तेव्हा गट्टू बोलला, थँक्यू व्हेरी मच. ही तर सुरुवात आहे आणि अजून असे अनेक मेडल्स मिळायचे आहेत. फक्त एक रिक्वेस्ट आहे, मुलांना मोबाईलची सवय लागली तर तुम्ही काही बोलत नाहीत, पण त्यांना मैदानात जायची सवय लागली तर रागवता. हे चुकीचे आहे ना. प्लीज, मेडल्स पण मिळतील आणि मुले निरोगी पण राहतील. म्हणून विचार बदला. आहे की वाचून लिहून बनू नवाब, पण खेळून सुद्धा प्रगती करणारच ना जनाब. गट्टूच्या या बोलण्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि सगळ्यांनी मिळून गट्टूचे नवीन विचार स्वीकारले. नव्या वर्षाची सुरुवात. नवीन वर्ष, नवी उमेद, नवा जोश. 1 जानेवारीची गोष्ट काही औरच असते. काही ना काही नवीन करणं, नवीन शिकणं आणि काहीतरी प्राप्त करणं यासाठी केलेलं प्रॉमिस, ज्याला आपण न्यू इयर रेझोल्युशन म्हणतो. वर्षाच्या पहिल्याच दिवशी उशिरा झोपल्यामुळे गट्टूने सायकलिंग ट्रिप मिस केली होती आणि त्यांनी ही रेझोल्युशन केलं होतं, नवीन वर्षी रोज सकाळी लवकर उठायचं. आणि नवीन वर्षाच्या शानदार सुरुवातीसाठी पाप्पानी एक सरप्राईज दिलं होतं. नवीन वर्षाची सुरुवात आपण सगळे कुटुंब पिकनिक करून साजरा करूया. वा, खूप मजा येईल. हो, पिकनिक तर मला खूप आवडते. पण पिकनिक साठी आपण जाणार तरी कुठे? अगं, शहराच्या बाहेर एक खूप छान जागा आहे, लेकच्या किनाऱ्याजवळ कॅम्प साइड. मी ऑलरेडी तिथे फॅमिलीसाठी एक टेंट बुकिंग केलंय. वाव, तलावाच्या किनारी. ही तर खूपच छान जागा असेल. हो, लवकर चला निघूयात. ऑलमोस्ट 1 तासांची ड्राईव्ह आहे इथून. पिकनिकच्या प्लॅनमुळे गट्टू, चिंकी आणि मम्मी सगळे खुश होतात. गट्टू आणि चिंकी मम्मीला पॅकिंगसाठी हेल्प करायला लागले. गट्टूने म्युझिक सिस्टम, बॅनक्युलर, फोल्डिंग चेअर आणि फुटबॉलला कारमध्ये ठेवलं. तिथंच चिंकी आईबरोबर स्नॅक्स, नॅपकिन, पेपर प्लेट, थर्मामासमध्ये चहा सारख्या गोष्टी पॅक करायला लागले. चिंकीने आपली ड्रॉइंग बुक आणि पेंटिंग बॉक्स सुद्धा पॅक केलं, कारण ते घेऊन तिच्या आसपासच्या दृश्यांना पेंटिंग करायची तिची इच्छा होती. सर्व गोष्टी कारमध्ये ठेवल्यानंतर चिंकी, गट्टू, आजी, मम्मी आणि पप्पा पिकनिकसाठी रवाना झाले.
पप्पा एकदम स्मूथली कार चालवत होते आणि कारमध्ये चिंकी आणि गट्टू यांनी आपलं आवडतं गाणं प्ले केलं. थोडंसं लांब गेल्यावर आजीने पप्पांना विचारलं, हा रस्ता तर गणेश मंदिराजवळून जातो ना? हो, एक 10 मिनिटात गणेश मंदिर येऊन जाईल. मग आपण सगळे थोड्या वेळ तिथे थांबूया. कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करणं शुभदायक मानलं जातं. मग आपण आज नवीन वर्षाची सुरुवात गणपतीच्या मंदिरात नमस्कार करून करूयात काय? हो आई, हे तर खूपच चांगलं होईल. पप्पांना सुद्धा आजीची ही आयडिया खूप आवडली आणि गणेश मंदिर जवळ त्यांनी कार उभी केली. गणेश मंदिर फार भव्य होतं. काहीशा पायऱ्या चढून सगळेजण आत मंदिरात जातात, जिथे श्री गणेशाची खूप मोठी मूर्ती होती. पप्पांनी जवळच्याच दुकानातून फुले, दिवा आणि मोदक सगळं खरेदी केलं होतं आणि मग सगळ्यांनी मंदिराच्या पुजारीच्या मदतीने श्री गणेशाची पूजा केली आणि प्रसादामध्ये मोदक खाल्लं. मंदिराच्या बाहेर येताना गट्टू आणि चिंकीने पाहिलं की खूप गरीब लोक तिथे बसले होते. ते पाहून गट्टू आणि चिंकी सॅड होऊन जातात. बाबा, नवीन वर्ष साजरा करण्याचा हक्क सगळ्यांचाच असतो ना? मग ते श्रीमंत असो किंवा गरीब. हो बेटा, नवीन वर्षाची खुशी सगळ्यांना असते. मग आई, या लोकांचे चेहरे एवढे दुःखी का आहे? त्यांच्या आनंदासाठी आपण काहीच नाही करू शकत? का नाही गट्टू, आपण नक्की ह्यांना नवीन वर्षाचा आनंद देऊया. पप्पा आणि मम्मी एका हलवाईच्या दुकानातून खूप सारे फूड पाकिट तयार करून घेतले आणि मग दादीमा, गट्टू आणि चिंकीने ते सारे फूड पॅकेट्स त्या गरिबांमध्ये वाटून टाकले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून गट्टू आणि चिंकी खूप खुश होऊन जातात. मंदिरातून निघून पूर्ण फॅमिली परत कारमध्ये बसून जाते आणि पापा कॅम्प साईटकडे ड्राईव्ह करायला लागतात. 1 तास ड्राईव्ह करून सगळे कॅम्प साईडला पोहोचतात. तिथली तयारी बघून गट्टू आणि चिंकी यांना खूपच आनंद झाला. अरे वा, इतके सगळे तंबू! आणि ते बघ, इतका सुंदर तलाव, त्याचं पाणी केवढं स्वच्छ आहे. कॅम्प ऑर्गनायझरने तिथे खूप छान व्यवस्था केली होती. तिथे आधीपासूनच खूप फॅमिली आल्या होत्या. काही जण टेंटच्या आत बसले होते, तर काही जण बाहेर बॅडमिंटन खेळत होते. काही मुलं झोपाळा खेळत होती, तर काही जण फुटबॉल. पप्पांनी ऑर्गनायझर सोबत बोलणी केली. त्यांना लेक जवळच टेंट नंबर 16 मिळाला होता. गट्टू आणि चिंकी कारमधलं सगळं सामान काढून टेंटमध्ये ठेवून टाकलं. मग मम्माने पेपर प्लेटमध्ये घरून आणलेले सगळे स्नॅक्स सगळ्यांना खायला दिलं. मग पप्पांनी म्युझिक सिस्टीमवर जुने क्लासिकल सॉंग्स लावले. ती गाणी आईला आणि आजीला सुद्धा खूप आवडत होती. चिंकीने आपलं ड्रॉइंग बुक उघडलं आणि आसपासच्या सुंदर चित्रांचं रेखाटन करू लागली. तिची ड्रॉइंग आणि पेंटिंग स्किल्स खूपच सुंदर होती. गट्टूने वायनॅक्युलर्स काढला आणि तो लांबच्या गोष्टी पाहायला लागला. अरे चिंकी, बघ, तलावामध्ये काही लोक छोट्या छोट्या बोटी चालवतायत. कुठे? मला तर काही दिसतच नाहीये. ये, या दुर्बिणीतून बघ, सगळं दिसेल. गट्टूने चिंकीला सुद्धा वायनॅक्युलर दिलं आणि त्याने चिंकीने लेक मधील लोकांना बोटिंग करताना पाहिलं. हे तर खूप मजेशीर वाटतंय. आपणही बोट चालवू शकतो. अरे नाही नाही, हा तलाव खूप खोल आहे. कोणीही तलावाकडे जाणार नाही. हो आई, खोल तलावाकडे जाणं भीतीदायक असतं. डेंजर तर आहे, पण कॅम्पमध्ये बोट लोईंगसाठी खूप फॅसिलिटीज आहेत. सेफ्टी जॅकेट्स, ट्रेन इन्स्ट्रक्टर, लाईफ गार्ड, सगळं आहे. बरं, मग बोटिंग करणं गरजेचं नाही? बोटिंग जरुरी नाहीये, पण आपल्या आतल्या भीतीला हरवणं खूप जरुरी आहे. आपण जेवण करून बोटिंग करायला जाऊ. मला तर खूप भीती वाटते. मलाही. पप्पांच्या प्लॅनिंग नुसार सगळ्यांनी लंच करून थोडा वेळ आराम केला. मग बोटिंग सेशन कडे निघाले. आजी लंच नंतर 1-2 तास झोपणं पसंत करत होती. ती टेंटमध्ये आरामात झोपली. कॅम्पच्या इन्स्ट्रक्टरने त्यांना एक छोटीशी सुंदर बोट दाखवली आणि त्यांना रॉ करण्याच्या टेक्निक्सही सांगितल्या. प्रत्येक बोट सोबत एक ट्रेन लाईफ गार्ड राहायचा आणि प्रत्येकाने लाईट जॅकेट सुद्धा घातलं. त्यानंतर सगळे बोटमध्ये बसले आणि हळूहळू त्याला रॉ करत तलावाच्या आतमध्ये जाऊन पोहोचले. सुरुवातीला थोडा वेळ मम्मी, गट्टू आणि चिंकीला भीती वाटायला लागली आणि 15-20 मिनिटांनी त्यांची भीती दूर झाली आणि ते आता पप्पांबरोबर बोट रोईंग करू लागले आणि त्या सुंदर तलावाच्या मध्यभागी पोहोचले.
किती भारी वाटतंय. हो, पहिल्यांदाच असा अनुभव घेतोय. बरं झालं मी सोबत आले, नाहीतर माझ्या मनात ही भीती कायम राहिली असती. यासाठीच मी तुम्हाला सगळ्यांना सोबत इथे घेऊन येणार होतो. बराच वेळ बोट रोईंगचा आनंद घेतल्यानंतर ते सगळे किनाऱ्यापाशी पोहोचले. जेव्हा बोट किनाऱ्यापासून 15-20 मिनिट दूर होती तेव्हा पप्पा बोटीतून खाली उडी मारली. अरे अरे, हे तुम्ही काय करताय? काही नाही, मुलांसाठी फक्त एक शेवटचा धडा बाकी आहे. गट्टू आणि चिंकी सरप्राईज होऊन बाबांकडे पाहू लागले, जे बोटीच्या खाली लेक मध्ये फ्लोट करत होते. या मुलांनो, हळूच तुम्ही सुद्धा पाण्यात उतरा. अहो, या दोघांनी तुमच्यासारखं कधी स्विमिंग नाही केलं. म्हणूनच त्यांना पाण्यात फ्लोट करण्याचा एक्सपिरियन्स देऊ इच्छितो मी. घाबरू नको, या लाईफ जॅकेटने आपण फ्लोट करूयात. कोणी बुडणार नाही. अहो, खूपच रिस्की आहे. बिना कोणता सेफ्टी गिअर किंवा ट्रेन लाईफ गार्ड विना पाण्यात उतरणं रिस्की आहे. इथे आपल्याकडे सेफ्टी जॅकेट्स आहेत. मी स्वतः स्विमिंग करतो आणि हे लाईफ गार्ड बोर्ड सुद्धा आपल्या सोबत आहे. कुठे कोणतीच रिस्क नाहीये बाबा, भरोसा ठेवा. गट्टू आणि चिंकी घाबरत घाबरत पाण्यात उतरतात. पप्पांचं बरोबर होतं. पाण्यात पूर्ण उतरल्यानंतरच त्यांनी जाणलं की सेफ्टी जॅकेटमुळे त्यांची बॉडी पाण्यात फ्लोट करू लागली. मग पप्पांनी त्यांना स्विमिंगचे 1-2 बेसिक टिप्स दिले. आता पाण्यात गट्टू आणि चिंकीला खूप मजा येऊ लागली. थोडा वेळ मस्ती करून सगळेजण बाहेर येतात आणि आपल्या टेंटकडे निघून जातात. टेंटमध्ये गट्टू आणि चिंकीने आजीला स्विमिंगची गोष्ट सांगितली. तीही सरप्राईज झाली. त्याचबरोबर गट्टू आणि चिंकीची हिंमत बघून त्यांना खूप प्राऊड फील झालं. संध्याकाळी कॅम्प साईटहून घरी वापस येत असताना पप्पा म्हणाले की पिकनिक हे एक कारण होतं. माझा खरा उद्देश तर नवीन वर्षी तुम्हाला एक नवीन एक्सपिरियन्स द्यायचा होता, ज्याने तुमच्या भीतीला तुम्ही हरवू शकाल. नवीन वर्षाची हीच बेस्ट सुरुवात होऊ शकते. नव्या वर्षाची जोरदार सुरुवात. हेल्पफुल गट्टू चिंकी. गट्टू चिंकी अतिशय समजूतदार होते, अगदी तुमच्यासारखे. ते नेहमी सर्वांची मदत करण्यास तयार असत. शाळा असो, सोसायटी असो किंवा घर, गट्टू चिंकी सर्वांना मदत करायचे. त्यांच्या या स्वभावामुळे गट्टू चिंकीचे मम्मी पप्पा पण खुश असायचे. गट्टू, राहू देत, या भाज्या आणि सामान मी ठेवेन किचन मध्ये. नाही मम्मी, तू बाजारातून आली आहेस, बाहेर खूप ऊन होतं, तू थकली असशील. आम्ही ठेवतो हे सामान किचन मध्ये, तू आराम कर. चल चिंकी. मग काय, चिंकी लगेच तिथे आली आणि दोघांनी मिळून भाज्या आणि किराणा सामान किचन मध्ये नेऊन ठेवले. एवढेच नाही तर चिंकी मम्मीसाठी पाणी घेऊन आली आणि गट्टू मम्मीसाठी आल्याचा स्पेशल चहा बनवू लागला. मम्मी, हे घे, तुझा आवडता आल्याचा कडक चहा. तुला मी बनवलेला चहा आवडतो ना? हे पाहून मम्मी फारच खुश झाली. थँक्यू बाळा, थँक्यू सो मच. हाऊसवाईफ दमलेली असेल आणि तिच्या हातामध्ये कोणीतरी गरमागरम चहाचा कप आणून दिला तर तिला किती आनंद होतो हे फारच कमी मुलांना आणि नवऱ्यांना माहित आहे. मला अभिमान आहे की माझी मुले स्वतःच्या मम्मीच्या आनंदाचा विचार करतात, तिची मदत करतात. थँक्यू मम्मी. आम्हाला शाळेत शिकवलं होतं, आम्ही लहान मुलं असलो म्हणून काय झालं, मुलांनी सुद्धा शक्य तितकी कामं केली पाहिजेत. घरातली कामं नाही तर निदान स्वतःची तरी कामं केलीच पाहिजेत. ही सगळी कामं केल्यामुळं मम्मीची कामं कमी होतात आणि ती खुश होते. हे ऐकून मम्मीला अभिमान वाटला आणि ती गट्टू चिंकीला म्हणाली, शाब्बास बाळा, नेहमी सर्वांची अशीच मदत करत राहा आणि नेहमी स्वतःला आणि इतरांना आनंदी ठेवा. यामुळे आयुष्य मजेत जगता येते. गट्टू चिंकी फक्त बोलतच नव्हते तर इमानदारीने काम देखील करत होते. शाळेतून घरी आल्यावर आपले शूज आणि सॉक्स स्वतः काढून शू रॅक मध्ये ठेवायचे. नंतर आपली वॉटर बॉटल आणि टिफिन किचन मध्ये ठेवायचे. त्यानंतर स्वतःच्या रूम मध्ये जाऊन शाळेच्या बॅग्स ठेवायचे आणि स्वतःचा युनिफॉर्म वगैरे देखील कपाटात नीट ठेवायचे. एवढेच नाही तर दोघे मिळून स्वतःची रूम देखील स्वतः साफ करायचे, ज्यामुळे मम्मीचा खूप वेळ वाचत असे आणि दोघे एकमेकांसोबत चांगला वेळ घालवायचे. एके दिवशी गट्टू चिंकी शाळेतून घरी येत होते. हरी सुद्धा त्यांच्या सोबत होता. गट्टू चिंकी,
जाऊन लवकर फ्रेश होऊन खाली या. आपण लवकर बॅडमिंटन खेळ पूर्ण करू. पूर्ण करायचं? आपण बॅडमिंटनची मॅच थोडीच खेळत आहोत. आम्ही तर फक्त मजा घेतो. मग तुला एवढ्या लवकर खेळ संपवायची घाई का आहे? ते काय आहे, आज मम्मी पप्पा घरी आल्यावर आम्ही सर्वजण डिनर साठी बाहेर जाणार आहोत. चौपाटीवर देखील फिरायला जाणार आहोत. म्हणून सगळं काही संपवायचं आहे. ठीक आहे, आम्ही येऊ. असे बोलून हरी निघून गेला आणि गट्टू चिंकी देखील आपल्या घरी आले. घरात पाऊल ठेवताच दोघांनी पाहिले की पप्पा फाईलचा गठ्ठा घेऊन बसले आहेत आणि हैराण होऊन फाईल्स चेक करत आहेत. पप्पा, काय झालं? तुम्ही आज ऑफिस मधून लवकर घरी आलात? आणि हे काय, तुम्ही तर सगळं ऑफिसच घरी आणलं आहे. मुलांनो, गोष्टच अशी आहे, या 5 वर्ष जुन्या फाईल्स आहेत. सगळ्या कॅटेगराईज करायच्या आहेत. महत्वाच्या आहेत त्या वेगळ्या काढायच्यात आणि कामाच्या नाहीत त्या वेगळ्या करायच्यात. बस हेच चेक करत होतो. 2 तास झाले इथेच बसलोय. काय माहिती कधी संपणार हे काम. गट्टू चिंकी फ्रेश होऊन मम्मीच्या रूम मध्ये गेले. तेव्हा मम्मी आराम करत होती. काय झालं मम्मी, तब्येत ठीक नाही का? हा, थोडस डोकं दुखत आहे आणि कंबर पण दुखत आहे. हे ऐकून गट्टू चिंकी हैराण झाले. तर मग चल आपण डॉक्टर कडे जाऊ. अरे नाही, एवढा जास्त त्रास नाहीये. हे कॉमन आहे. थोडा वेळ आराम केला तर दुखणं कमी होईल. गट्टू चिंकी किचन मध्ये आले तेव्हा त्यांनी पाहिलं की भरपूर उष्टी भांडी तशीच पडलेली आहेत. किचनची अवस्था देखील ठीक नव्हती. मम्मीची कंबर दुखत आहे ना, म्हणून किचन मध्ये एवढा पसारा आहे. मी सगळी भांडी धुवून टाकतो. पण आपल्याला तर बॅडमिंटन खेळायला जायचं आहे ना. ते कॅन्सल. तसं पण आज हरी घाईत आहे. आपण पण नको खेळूया आणि मम्मी पप्पांना मदत करूया. ठीक आहे, मग मी फाईल्स वेगळी करायला पप्पांना मदत करते. मग काय, गट्टू भांडी धुवू लागला आणि चिंकी पप्पांकडे जाऊन त्यांच्या सांगण्यानुसार फाईल्स कॅटेगराईज करू लागली. पाहता पाहता गट्टूने सगळी भांडी धुवून किचन साफ केला आणि इकडे पप्पांचं काम देखील संपलं. मम्मी किचन मध्ये आली तर गट्टूने केलेलं काम पाहून चकितच झाली. अरे बाळा, हे सगळं करायची काय गरज होती? मी केलं असतं. नाही मम्मी, तुझी कंबर दुखत आहे आणि जेवण सुद्धा तुलाच बनवायचं आहे, म्हणून तू काहीच बोलू नकोस. थँक्यू बेटा. चिंकी कुठे आहे? जेव्हा मम्मी गट्टू सोबत हॉल मध्ये आली तेव्हा तिने पाहिलं चिंकी आणि पप्पा खूप खुश होते. पाहिलं, चिंकीने मदत केली आणि सगळं काम लगेचच संपलं. तुमचं तर काम संपलं, पण मला अजून जेवण बनवायचं आहे. बरं झालं आज गट्टूनं भांडी घासून टाकली म्हणून, नाहीतर आज नक्कीच उशीर झाला असता. हे ऐकून पप्पा हसत हसत बोलले, कोण म्हणाला आज तुला जेवण बनवायचंय? म्हणजे आज आपण सगळे बाहेर जेवायला जाऊ. चौपाटीवर देखील फिरून येऊ आणि खूप मजा करू. हे ऐकून गट्टू चिंकी खूप खुश होऊन आरडाओरडा करू लागले. आम्ही लगेच तयारी करून येतो. अशा प्रकारे गट्टू चिंकीच्या मदतीने मम्मी पप्पांचे काम लवकर आटपले आणि पप्पांनी त्यांना सरप्राईज दिले. डान्स कॉम्पिटिशन. गट्टू चिंकीला डान्स करणं खूपच आवडायचं, पण आता तर त्यांच्या डोक्यामध्ये डान्सचं भूत खूप थैमान घालत होतं. अरे बाबांनो, गोष्टच अशी होती, स्कूलमध्ये गॅदरिंगचं आयोजन झालं होतं, ज्याच्यामध्ये डान्सची तगडी कॉम्पिटिशन होणार होती. तेव्हापासून डान्स त्यांच्या नसानसात भिनला होता. आय एम अ डिस्को डान्सर. ना 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 ना. आय एम अ डिस्को डान्सर. ना 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 ना. चिंकी, का चिडवतेस मला तू? मी कुठे चिडवते? मी डिस्को डान्सर बोलतोय आणि तू नाही नाही म्हणतेस. काय मी डान्सर नाहीये? मी कुठे असं म्हटलं? हा, पण तू परफेक्ट डान्सर नाहीयेस, कारण तुझ्या डान्स मध्ये रिदम मिसिंग आहे. हे ऐकून गट्टूला राग आला. हे सगळं त्या हरीने सांगायला सांगितलंय ना तुला? आता हरी कुठून आला मध्येच? हरी तुझा डान्स पार्टनर आहे ना. तुम्हा दोघांना वाटतंय की डान्स कॉम्पिटिशन तुम्ही दोघे जिंकणार, म्हणून बाकी जोड्यांना तुम्ही डिमोरलाइज करताय ना. हे ऐकून चिंकीला राग आला. आम्ही कुणाला डिमोरलाइज नाही करत, फक्त जे दिसतं ते बोलतो. आता तुझ्यामध्ये रिदम मिसिंग आहे तर आहे, आणि राहिला कॉम्पिटिशनचा प्रश्न, तर कॉम्पिटिशन आम्ही जिंकणार. तर पाहिलं ना आपण, या डान्स कॉम्पिटिशन मुळे गट्टू चिंकीचं घर घर नाही, कुरुक्षेत्र झालं होतं. शाळेमध्ये सुद्धा हीच अवस्था होती.
गॅदरिंगमुळे अभ्यासातला काही वेळ प्रॅक्टिसला दिला होता. डान्स कॉम्पिटिशनसाठी काही जोड्या देखील बनवल्या गेल्या होत्या, ज्यात हरी आणि चिंकीची एक जोडी, गट्टू आणि गुड्डीची एक, अशाच एक मुलगा आणि एक मुलगी अशा बऱ्याच जोड्या बनवून त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होणार होती. या जोड्यांना ट्रेन करण्यासाठी बाहेरून 2 ट्रेनर्स बोलवले होते, इशिता मॅम आणि रॉकी सर. दोघेही सर्वांना ट्रेनिंग देत होते. हरी आणि चिंकी आधीपासूनच दोघे चांगले डान्सर होते आणि आता तर दोघे पार्टनर होते, ज्यामुळे दोघांचाही परफॉर्मन्स एकदम दमदार होता. डान्ससाठी गाणं देखील दोघांनी दमदार निवडलं होतं. बाकीच्या जोड्या देखील ठीकठाकच होत्या, पण गट्टू आणि गुड्डीची जोडी, दोघांमध्ये रिदम मिसिंग होता. दोघं एकत्र डान्स करताना फारच विचित्र वाटायचे आणि सर्व त्यांच्यावर हसत त्यांची मस्करी करायचे. पण बिचारे करतील तर काय, त्या दोघांना डान्स असाच यायचा आणि रिदमलेस डान्स करताना त्या दोघांना फार मजा पण यायची. पण कॉम्पिटिशनसाठी तेवढं पुरेसं नव्हतं. सर आणि मॅडम त्यांना चांगल्या चांगल्या स्टेप्स शिकवण्याचा प्रयत्न करायचे, पण दोघेही त्या स्टेप्स आणि बीट पकडूच शकत नव्हते आणि नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने डान्स करायचे. गट्टू आणि गुड्डी, तुम्ही दोघं काय करताय बाळांनो? बीट सोडा. तुम्ही दोघं एकमेकांना मॅचही करू शकत नाही आहात. दोघांमध्ये रिदमच नाहीये शीता, या दोघांचं काही नाही होऊ शकत. हे ऐकताच सर्व मुलं एकदम हसायला लागली. प्रसंग बघून गट्टूही समजला होता की कॉम्पिटिशन तर चिंकी आणि हरी जिंकणार आहेत. गट्टू, आपण कॉम्पिटिशन नाही जिंकणार. मला वाटतं आपण कॉम्पिटिशन मधनं आउटच व्हायला पाहिजे. नाही गुड्डी, डान्स फक्त जिंकण्यासाठीच नाही केला जात. आपण दोघे भलेही रिदम मध्ये नाही आहोत, पण जे काही करतो आहोत ते करताना आपल्याला मजा तर येते ना. बस तीच मजा लुटण्यासाठी आपण नाचायचं, नक्कीच नाचायचं. गट्टूचं हे बोलणं रॉकी सरांनी ऐकलं आणि ते इम्प्रेस झाले. चला बाळांनो, प्रॅक्टिस टाइम संपला. आता आपण उद्या भेटूया. बाय. गट्टू आणि गुड्डी, तुम्ही दोघं थांबा, मला तुमच्याशी काही बोलायचंय. हरी, नक्कीच सर गट्टू आणि गुड्डीला कॉम्पिटिशन मधून आउट व्हायला सांगणार. हो, बिचारे गट्टू आणि गुड्डी डान्स केल्याशिवायच आउट होतील ते. आणि तेच घडलं. दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस तर होत होती, पण गुड्डी आणि गट्टू त्यामध्ये नव्हते. बघितलंस हरी, काल काय बोलले होते मी? आणि बघता बघता शाळेमध्ये गॅदरिंगचं वातावरण तयार झालं आणि तो दिवसही उजाडला ज्याची सर्व आतुरतेने वाट पाहत होते. डान्स कॉम्पिटिशनचा दिवस. थिएटर प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं. स्टुडंट्स, पेरेंट्स आणि टीचर्स सर्वजण उपस्थित होते. गट्टू चिंकीचे आई बाबा देखील उपस्थित होते. जोरदार टाळ्यांनी आपल्या पहिल्या जोडीचं स्वागत करूया, राखी आणि अंशुमन. राखी आणि अंशुमन स्टेजवर आले आणि त्यांनी खूप छान डान्स केला. त्यांच्यानंतर बऱ्याचशा जोड्या येऊन डान्स करत गेल्या. मग मिश्रा सरांनी आणखी एक जोडी बोलवली. स्वागत करा चिंकी आणि हरीचं. ऑल द बेस्ट बाळांनो. हरी आणि चिंकी स्टेजवर आले आणि नेहमीसारखाच दमदार परफॉर्मन्स देऊ लागले. त्यांचा परफॉर्मन्स एवढा दमदार होता की त्यांचा डान्स संपला तरीही टाळ्या वाजतच होत्या. आणि आता मी बोलवत आहे आपली लास्ट जोडी, गट्टू आणि गुड्डी. कम ऑन गट्टू. अरे, हे दोघंही आहेत कॉम्पिटिशन मध्ये. डोंट वरी चिंकी, त्यांची तर तशी मस्करी होणार आहे आता. गट्टू आणि चिंकीने जसा डान्स सुरू केला, सर्व श्वास रोखून पाहू लागले. ना बीट्स ना म्युझिक, काही फॉलो करत नव्हते. दोघेही फक्त एकमेकांना फॉलो करत होते आणि परफेक्ट ऑफ बीट डान्स करत होते. दोघांची ट्युनिंग आणि स्टेप्स एवढ्या परफेक्ट होत्या की सर्वांच्या नजरा फक्त दोघांवरच खेळल्या होत्या. दोघांचा तगडा परफॉर्मन्स संपला तर टाळ्यांसोबतच वन्स मोर असा घोष होऊ लागला. तर या दमदार डान्स कॉम्पिटिशनचे विनर आहेत चिंकी आणि हरी. ये! चिंकी आणि हरी उड्या मारत स्टेजवर गेले आणि त्यांची ट्रॉफी घेऊन आले. कॉम्पिटिशनचे विनर तर आता तुम्ही पाहिलेत. आता मी ऑडियन्सची मन जिंकणाऱ्या 2 जादूगारांना स्टेजवर बोलवतो आहे. गट्टू आणि गुड्डीला दोघांसाठी एक स्पेशल प्राइज आहे. गट्टू आणि गुड्डी स्टेजवर गेले. दोघांनीही प्राइज घेतलं आणि मग गट्टूला माईकवर काही बोलायची इच्छा झाली.
काही जण विचार करत असतील की ही दोघं नीट डान्सही करू शकत नव्हते, मग या दोघांनी एवढा चांगला परफॉर्मन्स कसा काय दिला? बरं मित्रांनो, मान्य आहे की आमच्या दोघात रिदम नव्हता, पण कॉन्फिडन्स मात्र नक्की होता. आमचा हा कॉन्फिडन्स बघून रॉकी सरांनी आम्हाला गाईड केलं. ते म्हणाले, तुम्ही बीट मध्ये डान्स नाही करू शकत ना, मग ऑफ बीट करा ना. गुड्डी आणि मी खूप मेहनत घेतली आणि आम्ही या स्पेशल प्राइजचे मानकरी ठरलो. आपल्याकडे जे नाहीये त्यावर रडण्यापेक्षा हे बरं आहे आपल्याकडे जे आहे त्याचा वापर करणे. नेहमी आउट ऑफ द बॉक्स विजन ठेवायची. हे आम्ही या कॉम्पिटिशन मधनं शिकलो. थँक्यू. गट्टूचं हे बोलणं ऐकल्यानंतर चिंकू, हरी आणि त्यांचे ट्रेनर्स आणि बाकीचं अख्खं ऑडियन्स इम्प्रेस झालं आणि सर्वांनी त्यांना स्टँडिंग ओवेशन दिली. घराचं रिनोव्हेशन. गट्टू चिंकीच्या घरी रिनोव्हेशनचं काम सुरू होतं आणि आज गट्टू चिंकी सोबत हरी, बंटी आणि गुड्डी ते देखील घरी आले होते. सगळी मुलं रिनोव्हेशनचं काम बघायला खूप उत्सुक होते. मुलं घर पाहून खूप सरप्राईज होतात. अरे गट्टू चिंकी, इथलं सगळं फर्निचर तर पांढऱ्या कपड्याने झाकलं गेलंय आणि सगळं अस्ताव्यस्त झालंय. हो गट्टू चिंकी, तुम्ही सगळे झोपता कुठे? हरी, आता तर आईबाबांच्या खोलीचं आणि स्वयंपाकघराचं रिनोव्हेशन चालू आहे, म्हणून त्यांचा बेड आमच्या खोलीत ठेवलाय. म्हणून मग आम्ही सगळे एकत्र झोपतो. ओ, म्हणजे मग तर खूप मजा येत असेल ना गट्टू चिंकी, सगळ्यांना सोबत झोपायला. हो हरी, तुला माहितीये बाबा आम्हाला झोपण्याच्या आधी गोष्टी सांगतात आणि आम्ही खूप उशिरापर्यंत गप्पा सुद्धा मारतो. वाव, मग तर खूप मजा येत असेल. तेवढ्यात आई मुलांना लिव्हिंग रूम मध्ये आलेलं पाहते. अरे मुलांनो, तुम्ही सगळे इथे या या. हॅलो काकू. नमस्ते मुलांनो, तुम्ही सगळे एक काम करा, लवकर गट्टू चिंकीच्या खोलीत जाऊन बसा. इथे बाकीच्या खोल्यांमध्ये सामान अस्ताव्यस्त पडले, ठीक आहे? तोपर्यंत मी तुमच्यासाठी मस्त गारगार काहीतरी प्यायला आणते, ठीक आहे? ओके काकू. गट्टू चिंकी सगळ्यांना आपल्या रूम मध्ये घेऊन जातात. मित्रांनो, तुम्हाला आमच्या घराची ब्लूप्रिंट बघायची आहे? काय ब्लूप्रिंट? ते काय असतं गट्टू? काय तुम्ही लोक घराला ब्लू पेंट करणार आहात? अरे हरी, ब्लू पेंट नाही, ब्लू प्रिंट म्हणजे असं चित्र जे आपल्याला हे सांगतं की रिनोव्हेशन नंतर आपलं घर कसं दिसेल. समजलं हरी? समजलो चिंकी. हरी, गुड्डी आणि बंटी, हे बघा, ही आहे आमच्या घराची ब्लूप्रिंट. बाबा म्हणाले होते की रेनोव्हेशन मध्ये ते आमच्या खोलीच्या भिंतीला कार्टूनने पेंट करतील. वाव, काय खरंच ते किती मस्त वाटेल. हो, एवढंच नाही, ही इथली बाहेरची बाल्कनी सुद्धा नवीन पद्धतीने रेनोव्हेट होणार आहे आणि बाबा तिथे नवीन झोका सुद्धा लावणार आहे. वा गट्टू चिंकी, मग तुमच्या रिनोव्हेशन नंतर तुमचं हे नवीन घर बघायला आम्ही सगळे परत येऊ. तेवढ्यात तिथे आई येते आणि ती सगळ्यांना डिस्पोजेबल ग्लास मध्ये ज्यूस देते. हो हो मुलांनो, तुम्ही सगळे नक्की या. रेनोव्हेशन संपल्यानंतर आम्ही एक होम वेलकमिंग पार्टी सुद्धा ठेवणार आहे, ठीक आहे? आणि त्यात तुम्हाला सगळ्यांना यायचंय, ठीक आहे? हे घ्या, आता तुम्ही सगळे हे सरबत प्या. अहो, हे काय काकू, हे तर डिस्पोजेबल ग्लास आहेत. हो गुड्डी बाळा, रिनोव्हेशनमुळे सगळं काम अस्ताव्यस्त झालंय, म्हणून आम्ही सगळे डिस्पोजेबलच वापरतोय, कारण स्वयंपाकघरातही काम चालू आहे ना. बरं काकू. मग ज्यूस पिऊन सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. काहीच दिवसात रिनोव्हेशनचं काम संपतं. गट्टू चिंकीच्या घरी होम वेलकमिंगची पार्टी होती आणि त्यांच्या मित्रांसोबतच सोसायटीतील बाकी मंडळीही आली होती. सेक्रेटरी काका गट्टू चिंकीला म्हणतात, मानलं पाहिजे हा गट्टू चिंकी, तुमचं घर आता अगदी नवीन वाटतंय. थँक्यू काका. हो गट्टू चिंकी, सगळं खूपच सुंदर आहे आणि तुमच्या खोलीत जे मिकी माऊसचं पेंटिंग आहे ते खूपच सुंदर आहे. अरे गुड्डी, हरी, बंटी, चला लवकर, मी तुम्हाला बाल्कनी मधला नवीन झोका दाखवते. हो चला, आपण त्याच्यावर बसून झोका घेऊया. ठीक आहे.
सगळी मुलं झोपाळा पाहायला जातात. तो खरंच सुंदर होता. सगळे सोबतच झोपाळ्यावर बसतात. ह्याच्यावर तर किती मजा येते. इथून तर उठावसच वाटत नाहीये. हो ना मित्रांनो? हो, बरोबर बोललीस गुड्डी. आणि बघ ना, आपण सगळे यावरती एकत्र बसू शकलो. तेवढ्यात आई स्नॅक्स घेऊन येते. काय झालं मुलांनो, तुम्ही आज स्नॅक्स खायला नाही आलात? असं आहे होय, या झोक्यावरून उठायची इच्छा नाहीये का? हो आई, आम्हाला इथे खूप मजा येते. तू आम्हाला इथेच स्नॅक्स दे ना, आम्ही इथेच खाऊ. बरं ठीक आहे मुलांनो, हे घ्या. मी आधीच तुमच्यासाठी स्नॅक्स आणले होते, पण सांडायचे नाहीत हा, ठीक आहे? ओके आई. सगळी मुलं बसून स्नॅक्स खातात आणि झोपाळ्यावर बसून खूप गप्पा मारतात. थोड्याच वेळात अंधार होऊ लागतो आणि सगळ्या मुलांची घरी जाण्याची वेळ होते. आता आम्ही निघतो गट्टू चिंकी. ओके गुड्डी, आज तुम्ही आलात तर आम्हाला खरंच खूप मजा आली. मग सगळी मुलं पुन्हा ड्रॉइंग रूम मध्ये येतात. अरे हो गट्टू चिंकी, आम्ही तुमच्या फॅमिलीसाठी एक छोटंसं गिफ्ट घेऊन आलो आहोत. काय खरंच? ते काय हरी? हे बघ गट्टू, हे ते गिफ्ट आहे. मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना हे नक्कीच आवडेल. गुड्डी गट्टूला एक गिफ्ट देते. गट्टू चिंकी सोबतच ते उघडून पाहतात. त्यामध्ये गणपती बाप्पाची एक छोटीशी मूर्ती होती. वाव मुलांनो, ही मूर्ती तर खरंच खूप सुंदर आहे. ही तर मी प्रवेशद्वाराजवळच ठेवणार आहे. काय खरंच काकू? हो मुलांनो, का नाही? द्या, आताच ठेवते. आई ती मूर्ती एंट्रन्सला ठेवलेल्या टेबलवर सजवून ठेवते, ज्यामुळे सगळी मुलं खूप खुश होतात. अरे, ह्या गिफ्ट मध्ये तर अजूनही काहीतरी आहे. वाव, हे तर हँडमेड कार्ड आहे. हे तुम्ही बनवलं ना हरी, बंटी आणि गुड्डी? हो चिंकी, हे आम्ही तिघांनी मिळवून बनवलेलं आहे. हे कार्ड सुद्धा खूप गोड आहे मित्रांनो. थँक्यू सो मच ह्या कार्डसाठी. वेलकम गट्टू चिंकी. हो, मी सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी एक गिफ्ट आणलं आहे. हो हो, दाखवा तर. सेक्रेटरी अंकल बाबांना एक नवी नेमप्लेट देतात. हे घ्या, तुमच्या नव्या घरासाठी नवी नेमप्लेट. सगळ्यांना नेमप्लेट खूप आवडते. त्यावर आई बाबा आणि गट्टू चिंकीचं नाव लिहिलेलं होतं. वाव काका, हे तर खरंच खूप सुंदर आहे. हो काका, थँक्यू सो मच. बाबा नेमप्लेट घराच्या बाहेर लावतात आणि सगळेजण आपापसात गप्पा मारून पार्टी एन्जॉय करतात. थोड्या वेळानंतर पार्टी संपते आणि सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. गट्टू चिंकी आणि आईबाबांना घराच्या रिनोव्हेशन नंतर नव्या घरात खूप छान वाटत होतं. फूड ट्रक. गट्टू आणि चिंकी आज सकाळपासून खूप खुश होते, कारण आज रविवार होता आणि शाळेला सुट्टी होती. बाबाही आरामात सोफ्यावर बसून आज पेपर वाचत होते आणि आई सुद्धा संडे स्पेशल काही ब्रेकफास्ट बनवण्यात बिझी होती. चिंकी, माहितीये राजूने आपल्या कॉलनीच्या मागे खेळण्यासाठी जागा पाहिलीये. अरे वा, कुठे? ते विकी मोटर गॅरेज आहे ना, जिथे खूप जुन्या गाड्या, ट्रक्स आणि खूप गाड्या पडलेल्या असतात. त्याच्याच जवळ एक मोठं मैदान आहे. हो, ते मीही शाळेतून येताना पाहिलं आहे. त्या जुन्या गाड्या ना खूप फॅसिनेटिंग वाटतात. मलाही. तेवढ्यात बाबांच्या फोनची रिंग वाजते आणि बाबा पेपर ठेवून फोन उचलून फोनवर बोलू लागतात. हॅलो केशव, कसा आहेस? काय? हे कधी झालं? तू काळजी करू नकोस, काही ना काही सोल्युशन निघेलच. हो हो, तू आज दुपारी जेवायला घरीच ये. बाबांचं बोलणं ऐकून असं वाटत होतं की काहीतरी सिरियस इश्यू आहे. आई सुद्धा किचनमधून बाहेर आली होती. गट्टू आणि चिंकी आईबाबांकडे कुतूहलाने पाहत होते. मग बाबांनी त्यांना सांगितलं, अरे तो माझा कझिन आहे ना केशव, कानपूरच्या आत्याचा मुलगा. हो, ज्याने मागच्या वेळेस आपल्याला होळीला बोलावलेलं आणि त्याने पदार्थ स्वतः खूप छान केलेले. हा हा, तोच. खरं तर त्याने मार्केटिंगमध्ये MBA केलंय, पण नव्या रेसिपीज करणं त्याची हॉबी आहे. पण आता त्याने सांगितलं त्याचा जॉब गेलाय. असं अचानक? हा, कंपनी थोडी घाट्यात चालली होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या ब्रांचेस बंद केलेत. केशव सारख्या इतर 20-25 लोकांची नोकरी गेली. नक्कीच काळजीत असणार तो. काळजीत तर होता. आता त्याला दुपारी घरी जेवायला बोलवलंय.
मी माझ्या मित्रांना विचारेन की त्यांच्या कंपनीत काही वेकेन्सी आहे का. कदाचित काही मार्ग निघेल. गट्टू आणि चिंकीने पाहिलं होतं की बाबा नेहमी दुसऱ्यांची मदत करतात आणि आता दोन्ही मुलांचा स्वभावही बाबांसारखा हेल्पफुल झाला होता. दुपारी केशव काका बाबांना भेटायला घरी आले. गट्टू आणि चिंकीने लंच टेबल अरेंज करायला आईची मदत केली. तू आता पुढे काय विचार केलास? दादा, आता मला जॉब नाही, मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे. एक फूड जॉईंट उघडायचा विचार आहे. फूड जॉईंटचं नाव ऐकताच गट्टू आणि चिंकी सुद्धा त्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट घेऊ लागले. माझे काही सेव्हिंग्ज आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या रेसिपीज बनवणं हा तर माझा छंद आहे. बस फक्त अशी एक जागा बघायची आहे जिथे हा बिझनेस चालेल. पण नवीन सेटअपचा खर्चही भरपूर लागेल ना. नवीन शॉपचे रेंट, फर्निचर, 2-3 असिस्टंट वॉकर्सची सॅलरी, रॉ मटेरियल. थोडा रिस्की बिझनेस आहे. माझ्याकडे एक कल्पना आहे. बिझनेस प्लॅनच्या डिस्कशनमध्ये गट्टूचा आवाज ऐकून आई, बाबा आणि केशव आश्चर्याने गट्टूकडे पाहू लागले. फूड जॉईंट पेक्षा एखादा फूड ट्रक बनवला तर? फूड ट्रक? हो बाबा, मी मूव्ही मध्ये बघितलंय. एका ट्रकला मॉडिफाय करून त्यातच सगळे पदार्थ तयार केले जातात. खूप कमी जागेमध्ये सगळं मॅनेज होतं आणि तो चालवण्यासाठी खूप लोकांची गरजच नाहीये. ही तर खरोखरच छान आयडिया आहे आणि फूड ट्रकचा कॉन्सेप्ट यंग लोकांमध्ये पॉप्युलरही आहे, स्पेशली कॉलेज आणि ऑफिसेस जवळ जिथे यंग एम्प्लॉईजचा क्राऊड असतो. हां, हे तर बरोबर आहे. फूड ट्रकला फूड जॉईंटपेक्षा कमी खर्च येऊ शकतो. आणि एकदा का तुमच्या हातचे पदार्थ लोकांना आवडले की ऑनलाईन ऑर्डर सुद्धा येतील. हां, ही गट्टूने अगदी छान आयडिया दिली आहे. पण यासाठी स्वस्तात जुना ट्रक कुठे मिळेल? मला माहितीये. अरे, तुला कसं काय माहिती? शाळेतून परत येताना मी बघितलंय विकी मोटर गॅरेज. त्यांच्याकडे अनेक जुन्या गाड्या, ट्रक, बाईक आहेत ज्या नुसत्याच पडू नये. केशव काकांनी असा विचारही कधी केला नव्हता की गट्टू आणि चिंकीसारखी मुलं त्यांचा नवीन बिझनेस सेटअप करायला एवढी मदत करतील. गट्टू, चिंकी केशव काका आणि बाबांना घेऊन अगोदर विकी मोटर्सकडे गेले. तिथे त्यांनी एक जुना ट्रक सिलेक्ट केला जो अगदी स्वस्तात केशव काकांना तिथे मिळून गेला. ही तर गट्टू चिंकीचीच कमाल आहे, जे एवढ्या कमी भांडवलात आपलं काम झालं. आता बस या ट्रकला मॉडिफाय करून याच्यामध्ये कुकिंग आणि स्टोरेजची जागा करायची. मी आणि चिंकीने इंटरनेटवरून फूड ट्रकच्या इंटिरियर डिझाईनचे खूप पर्याय शोधलेत. तुम्ही आधी ते पहा आणि मग ठरवा की तुमच्या फूड ट्रकमध्ये काय बदल करायचे आहेत. हे ऐकून केशव काका आणि बाबा एकमेकांकडे पाहतात आणि हसतात. घरी पोहोचल्यानंतर गट्टू आणि चिंकीने केशव काकांना लॅपटॉपवरती फूड ट्रकच्या डिझाईन्सचे खूप सारे फोटोज दाखवले. मग आपल्या बजेटच्या हिशोबाने केशव काकांनी डिसाईड केलं की त्यांना कसे मॉडिफिकेशन्स करायचे. दुसऱ्या दिवशीच त्या जुन्या ट्रकला काकांनी मॉडिफिकेशनसाठी पाठवलं आणि 4 दिवसानंतर फूड ट्रक अगदी नव्या रूपात तयार झाला. वाव, हे तर खूपच मस्त आहे. हो, आता याच्यासाठी एक वेगळं नाव सुचवायला हवं. मी आधीच विचार केलाय, स्पाइस ऑन व्हील्स. हे नाव तर एकदम परफेक्ट आहे. आपल्या रेसिपीज पण स्पायसी आहेत आणि या नावाने फूड ट्रक वाली वाईबही येते. मग आजच मी आणि चिंकी तुमच्या फूड ट्रकचा लोगो आणि मेन्यू कार्ड डिझाईन करतो. हो हो, आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशन मधून लायसन्स आणि परमिशन्सही मिळतील. कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मित्रांना सांगितलंय की आपलं काम झालेलं आहे. हे ऐकून सगळेजण स्माइल करतात. तेवढ्या डोर बेल वाजते. आई जाऊन दरवाजा उघडते. चिंकीची ऑनलाईन ऑर्डर डिलिव्हरी आली होती. आई पॅकेट रिसीव्ह करते. त्यावर लिहिलं होतं पुंटून किड्स. अगं चिंकी, हे तू काय मागवलंयस? मी पुंटून किड्सवरून कॉम्बो प्लस स्क्वेरल आणि मंकी सॉफ्ट टॉय मागवलाय. ह्याची क्वालिटी खूपच छान आहे आणि फूड ट्रक सजवण्यासाठी मला याचा उपयोग करायचा आहे. फूड ट्रकच्या डेकोरमध्ये ते कसं? जसं माकडाला जंगलात उपलब्ध असणाऱ्या सगळ्या फळांविषयी माहिती असते, तसंच हे माकड आपलं मेन्यू बॉय असेल. ह्याच्याकडे आपण आपल्या मेनू कार्ड्सच्या सगळ्या कॉपीज ठेवूया. वा, मस्तच. आणि हे स्क्वेरल तर कलेक्टर असते. ह्याच्याकडे आपण ऑनलाईन पेमेंटच्या QR कोडची प्रिंटआउट काढून ठेवूया. ही सगळ्यांकडनं पेमेंट जमा करेल. अरे वा चिंकी, एकदम भारी.
गट्टू आणि चिंकीने फूड ट्रकला छान सजवलं. त्यांनीच डिझाईन केलेल्या लोगो आणि नावासोबत तयार झाला होता स्पाइस ऑन व्हील्स. गट्टू आणि चिंकीने फूड ट्रकचे फोटोज काढून ते इंस्टाग्राम आणि फेसबुकवर दोन्हीकडे टाकलं होतं आणि त्यांच्या मित्रांनी लिंक शेअर करून फूड ट्रकची खूप पब्लिसिटी केली होती. रविवारी संध्याकाळी स्पाइस ऑन व्हील्स सुरू झालं. पहिल्याच संध्याकाळी खूप कस्टमर आले होते. ज्या पद्धतीने गट्टू आणि चिंकीने तो फूड ट्रक बनवला होता त्यामुळे तो दुरूनच खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होता आणि केशवच्या रेसिपीज एवढ्या छान होत्या की लोकांना ते खाणं आवडायला लागलं. लोकांनी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर स्पाइस ऑन व्हील्सचं एवढं कौतुक केलं की एका आठवड्यातच फूड ट्रक फेमस झाला. पुढच्या शनिवारच्या संध्याकाळी आईबाबांनी आणि गट्टू चिंकीनं स्पाइस ऑन व्हील्सला जेवण करायचं ठरवलं. जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा कस्टमर्सची खूप गर्दी होती. त्यांना बघून केशव स्वतःहूनच बाबांच्या जवळ येऊन म्हणतो, दादा, गट्टू आणि चिंकी एकदम कमाल मुलं आहेत. यांची फूड ट्रकची आयडिया, यांचं डेकोर, यांचं ऑनलाईन मार्केटिंग या सगळ्यांनी माझा बिझनेस अगोदरच प्रॉफिटेबल झालाय. या गोष्टीवर आई आणि बाबा आपल्या मुलांकडे पाहून हसतात. चला तर मग मंकी बॉय कडून मेन्यू कार्ड घेऊया आणि रात्रीच्या जेवणाचे पदार्थ ठरवूया. हे ऐकून सगळे हसू लागतात आणि असं वाटलं की स्पाइस ऑन व्हील्स वरती पुंटून किड्सचे सॉफ्ट टॉईज, मंकी आणि स्क्वेरल सुद्धा हसतायत. गट्टूचा नवा स्केटबोर्ड. गट्टू चिंकीच्या आत्याने त्यांच्यासाठी कुरिअरने नवे स्केटबोर्ड्स पाठवले होते आणि दोघेही आपले स्केटबोर्ड्स घेऊन किचनच्या बाहेर उभे होते. आई, लवकर कर ना, आम्हाला आमच्या स्केटबोर्ड सोबत खेळायला जायचंय. हो आई, आम्ही परत आल्यावर ज्यूस पिऊ. अरे नाही मुलांनो, आताच तुम्ही हे ज्यूस प्या. तसंही तुम्ही असेच स्केटबोर्डवर राईड करायला जाताय. मुलांनो, पॅड आणि हेल्मेट शिवाय हे खतरनाक असू शकतं. अरे नाही आई, आम्ही पार्कमध्येच खेळणार आहोत, काही नाही होणार. हो आई, बंटी आणि गुड्डी सुद्धा स्केटबोर्ड राईड अशीच करतात. एवढं बोलून गट्टू चिंकी पटकन आपलं ज्यूस संपवतात आणि पार्कमध्ये जातात. बागेत अगोदरच बंटी आणि गुड्डी गट्टू चिंकीची वाट बघत होते. तुम्हाला दोघांना उशीर झाला, आम्ही केव्हापासून तुमची वाट बघतोय. बघू तुमचे नवे स्केटबोर्ड्स दाखव ना आम्हाला. आता आलोय ना आम्ही बंटी गुड्डी, आणि हे बघा, हे आहेत आमचे स्केटबोर्ड्स. चला आता लवकर ह्याच्यावर राईड करूया. सगळी मुलं सोबतच स्केटबोर्ड चालवू लागतात. पण तेवढ्यात बंटी गट्टूला म्हणतो, गट्टू, चल आपण दोघे एका स्केटबोर्डने रेस करू. मस्त कल्पना रे बंटी. गट्टू आणि बंटी रेस करायला जाणारच असतात. तेवढ्यात पाठीमागून येऊन चिंकी म्हणते, गट्टू, तू इथे रेस करू नकोस. अजून तुला स्केटबोर्ड्स नीट चालवताही येत नाही आणि तुझ्याकडे हेल्मेट आणि पॅड्सही नाहीयेत आणि पार्कमध्ये इतरही मुले आहेत आणि तू पडला तर. नाही चिंकी, काहीच नाही होणार, तू नको काळजी करू. चल बंटी. गट्टू चिंकीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि रेस सुरू होते. वाव, किती मजा येते. तू हरणार आहेस बंटी. नाही गट्टू, मी नाही हरणार. गट्टू आणि बंटी रेस करतच असतात. तेवढ्यात अचानक गट्टूचा बॅलन्स जातो आणि तो अडखळत खाली पडतो. बंटी हे बघून थांबतो आणि गुड्डी चिंकी पण धावतच येतात. हे काय झालं? मी नाही म्हटलं होतं ना गट्टू, तुला लागलं का? गट्टूचा हात एका दगडाला लागतो आणि त्याला खूप जोरात दुखू लागतं. गट्टू रडू लागतो. माझा हात खूप दुखतोय आणि माझ्या पायालाही लागलंय. मला खूपच दुखतंय. गट्टूचं बोलणं ऐकून सगळी मुलं घाबरतात. चल गट्टू, मी तुला घरी जायला मदत करतो. बंटी आणि चिंकी गट्टूला पटपट घरी घेऊन जातात. आई गट्टूला असं रडताना बघून धावतच येते आणि विचारते त्याला काय झालं म्हणून. अरे मुलांनो, हे काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही काकू, मी आणि गट्टू पार्कमध्ये स्केटबोर्डने रेस करत होतो आणि तेव्हाच गट्टूचा बॅलन्स जाऊन तो पडला. त्याच्या पायाला जखम झाली आणि त्याचा हात एका दगडावर आदळला. त्यामुळे त्याच्या हातालाही त्रास होतोय. काय? मला दाखव बरं गट्टू. आई गट्टूच्या पायाला तर बँडेज लावून देते, पण गट्टूचा हात मात्र खूप दुखत होता आणि तो बरं होण्याचं नावच घेत नव्हता. आई, मी तर माझा हातही हलवू शकत नाहीये.
मला खूप दुखतंय. गट्टू बाळा, मला वाटतंय की तुझ्या हाताला फ्रॅक्चर झालंय. चल मी तुला हॉस्पिटलला नेते. आई गट्टूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तिथे लक्षात येतं की गट्टूच्या हाताला दगड लागल्यामुळे त्याला फ्रॅक्चर झालं होतं. डॉक्टर गट्टूच्या हाताला प्लास्टर करतात आणि आई गट्टूला घरी घेऊन येते. आता आराम कर गट्टू, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते. चिंकी पाहते की गट्टू खूप दुःखी होता. ती म्हणते, गट्टू, काही हरकत नाही, तुझा हात लवकर बरा होईल बघच. हो गट्टू, आत्ताच माझं बाबांशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलंय की ते तुझं आवडतं आईस्क्रीम घेऊन येणार आहे. आणि तुला माहितीये तोपर्यंत मी आणि चिंकी काय करणार आहे? काय आई? हे बघ, माझ्याकडे काय आहे? मार्कर पेन. ह्याच्याने मी आणि चिंकी तुझ्या कास्टवर साईन करणार आणि छानसा इमोजीही काढणार. त्यामुळे तुला छान वाटेल. वा वाई, ही तर खूपच मस्त कल्पना आहे. मी तर ह्याच्याने गट्टूच्या हातावर 2 ड्रॉइंग्स काढणार आहे, एक माझं आणि एक गट्टूचं. ठीक आहे चिंकी. मग काय होतं? चिंकी आणि आई गट्टूच्या प्लास्टरवर सह्या करतात आणि त्यावर चित्रही काढतात. तेवढ्यात बाबा घरी येतात गट्टूचं फेवरेट आईस्क्रीम घेऊन. मग ते गट्टूला सांगतात की गट्टू 1-2 दिवस शाळेत जाऊ शकणार नाही. काय? पण कालच गेमचा तास होता. उद्याही मी शाळेत जाऊ शकणार नाही आणि परवा तर शनिवार आहे. परवा खास डब्याचा दिवस आहे. काही हरकत नाही गट्टू बेटा, पण यात चूक तुझीच आहे. आईने अगोदरच सांगितलं होतं की बिना हेल्मेट आणि पॅड शिवाय खेळायचं नाही. आणि बघ, तुला लागलं ना? हो बाबा, मला आता माझी चूक कळलीये. तुम्ही आणि आई नेहमी बरोबर असता. हो बाळा, पण आता बाबा तुमच्यासाठी हेल्मेट आणि पॅड्स आणणार आहे, म्हणजे तुम्ही न घाबरता खेळू शकाल. हे ऐकून गट्टू चिंकी खुश होतात. काही दिवस घरी रेस्ट केल्यावर गट्टू शाळेमध्ये जातो. पण अजूनही सेफ्टीसाठी त्याचं प्लास्टर लावलेलं होतं. तेव्हा सगळे मित्र गट्टूच्या प्लास्टरवर आपापली साईन करतात आणि बंटी गट्टूला म्हणतो, गट्टू, तू तुझा हात लवकर बरा कर, मग आपण आपल्या स्केटबोर्डची कॉम्पिटिशन पुन्हा एकदा करू. हो, पण हेल्मेट आणि पॅड घेऊन. हे ऐकून सगळेजण हसू लागतात आणि आता गट्टूलाही बरं वाटू लागलं होतं. काही दिवसांनी गट्टूचं फ्रॅक्चर एकदम ठीक होतं आणि तो आनंदाने आपल्या मित्रांसोबत खेळू लागतो. पुंटून किड्स कडून पार्सल आहे. अरे, आलं पार्सल. जा मुलांनो, उघडून बघा, तुमच्याचसाठी आहे. वा वाई, ह्यात तर खूपच प्रोडक्ट्स आहेत. हे फिशिंग फंड काय बघ. तुम्हा दोघांना जे अक्षर मी सांगेल ते ह्या फिशिंग रॉडने उचलून मला दाखवायचंय. वाव, आता आपण फिशिंग करत करत अक्षरं शिकणार आहे. हे बघा, ह्याला फिस्की फिंगर्स म्हणतात. ह्यामुळे तुमचा हात आणि डोळ्यांचा समन्वय चांगला होईल. ही घ्या लेस. आता ह्यामध्ये एक एक करून बीड्स टाकायचा प्रयत्न करायचा. आई, हे तर खूपच मस्त गिफ्ट आहे. कितीतरी प्रोडक्ट्स आहेत यामध्ये. आम्हाला खूप मजा येतेय. हा कोणता बॉक्स आहे? हा पुंटून किड्सचा लर्निंग बॉक्स आहे, जो आपण घेऊन आलेलो आहोत नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजीच्या मुलांसाठी. जर तुम्हालाही हा बॉक्स ऑर्डर करायचा आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करा.